हैदराबादला गेलं तर एक दिवस राखून ठेवायलाच पाहिजे रामोजी फिल्म सिटीमध्ये जाण्याकरता. भाऊबली सगळा शूट तिथे झाला. 75 घोडे एका वेळी दौडताना त्यांचे जवळपास 30 सेकंद ते शॉट कव्हर होतील एवढा ग्रीन स्क्रीन लावलेला एक महिना. म्हणजे त्यावेळेला 700 रुपये म्हणजे कमीच होते त्यावेळेला. नट नावाची जी जमात आहे ना ती या क्षेत्रातली सगळ्यात बेशिस्त जमात असते. साऊथ इंडियन तशी पण खूप डिसिप्लिन इंडस्ट्री आहे. त्यांच्याकडे शिस्त खूप चांगली पाळली जाते आपल्यापेक्षा. परिसर मोठा आहे तर तिथं लोक एका दिवसात त्यांचं बघून होणार नाही, पण ते लोक राहतील म्हणून त्यांनी इथे 5 स्टार हॉटेलच बांधलं सुरुवातीला. पहिलं 1 वर्ष त्या हॉटेलमध्ये एकही गेस्ट आला नाही, एकही गेस्ट आला नाही. पण रोज सकाळी त्याच स्टाफ टिपीनं सगळा स्टाफ 5 स्टार हॉटेलमध्ये हजर असायचा. त्यांचा बाहुबली, KGF, RRR ही नावं घेतो ना आपण, आणि आता आलेलं पुष्पा घ्या, आणि याच्या विजावी कॉफी आणि बरंच काही, कोका कोला आणि बरंच काही, चहा आणि बरंच काही, ही तुमची लाईन आहे. कसं चालणार ते मला सांगा. अन्नदाता हा सेगमेंट त्यांच्या न्यूजपेपर मधला, हा त्यांच्या इनाडूमध्ये त्यांच्या रोज चालणारा सेगमेंट आहे. आणि त्यांना अनेकांनी सांगितलं की सर हा आपण दाखवायचं त्याला रेव्हेन्यू नाही. इतिहास तज्ज्ञ असणे ही गोष्ट वेगळी, संशोधक होत असते, पण एखादी गोष्ट मांडायची कशी याच्यात क्राफ्ट असते. म्हणजे आपण एखादी गोष्ट सांगतो ती गोष्टाची मांडणी असते, त्या मांडणीला खूप महत्त्व असतं. हॅलो, नमस्कार, मी सायली. आरपार कॅफेमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आज आपण गप्पा मारणार आहोत थीम पार्क साकारणाऱ्या एका जादूगराशी. आणि हो, हे जादूगार आहेत संजय दापके सर. सर, तुमचं आरपार कॅफेमध्ये खूप खूप स्वागत. सर त्यांच्या नजरेतून, कलेतून, कौशल्यातून आणि टेक्नॉलॉजीच्या साहाय्याने त्यांनी अनेक थीम पार्क्सची निर्मिती केली आहे. आणि आज आपण या सगळ्या थीम पार्क्स बद्दल जाणून घेणार आहोत आणि त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. सर, वेलकम इन आरपार कॅफे. थँक्यू. सर, आम्ही लहानपणी म्हणजे 9वी-10वीच्या सुमारास आमच्या शाळेमध्ये एक नोटीस यायची की हैदराबादला रामोजी फिल्म सिटीला ट्रिप जाणार आहे, आणि त्यावेळेस एकतर महाराष्ट्राच्या बाहेर ट्रिप जाणार आहे आणि त्यातही रामोजी फिल्म सिटी. आणि नुकतंच ETV आलं होतं आणि त्याच्यावर प्रचंड जाहिरात चालायची, तर एक वेगळीच एक्साइटमेंट असायची. आणि तिथे गेल्यावरती म्हणजे एक स्वप्न पूर्ण झाल्यासारखं किंवा स्वप्नाच्या विश्वात गेल्यासारखं वाटायचं. आणि ETVला जास्त ऍडव्हर्टाईज म्हणजे ते यायचं ना की ह्या ऍड्रेसवर पाठवा, तर तो ETVचा ऍड्रेस पण असायचा की रामोजी फिल्म सिटी आणि त्या सगळ्या गोष्टी. पुन्हा ऍडव्हर्टाईज पण बरोबर हिवाळ्यात किंवा उन्हाळ्याच्या सुट्टीत यायचं. सो थीम पार्क म्हटलं आम्हाला पहिलं रामोजी फिल्म सिटी आठवत. आणि तुमचं पण कनेक्शन रामोजीशी आहे, तर त्याच्याबद्दल आम्हाला ऐकायला आवडेल. तुमची हे चांगले निरीक्षण एकदम तुमची इनडेप्थ आहेत तुमची. रामोजी फिल्म सिटी हे भारतातलं पहिलं थीम पार्क म्हणावं असं. एसएल वर्ल्ड त्याच्या आधी होतं, पण एसएल वर्ल्ड त्याच्यामध्ये अम्युजमेंट राईड्स आणि वॉटर पार्क. थीम पार्क, थीम हा शब्द जो आहे ना की थीम म्हणजे कल्पना. तर एक कुठली तरी कल्पना घ्यायची आणि त्याच्या भोवती आपलं पार्क क्रिएट करायचं, दॅट इज थीम पार्क. अम्युजमेंट पार्क इज नॉट थीम पार्क, वॉटर पार्क इज नॉट थीम पार्क, थीम पार्क इज थीम पार्क. तर रामोजीराव, तुम्ही त्यांचं जर हिस्ट्री बघितली तर ते पत्रकार आहेत. इनाडू नावाचं त्यांचं सगळ्यात मोठं वर्तमानपत्र त्यांचं आंध्रामध्ये आणि आता तेलंगणामध्ये. ते चित्रपट निर्माते आहेत. त्यांचे 35 पिक्चर त्यांनी निर्माण केलेत. म्हणजे प्रतिघात वगैरे तर मोठी नाव आहेत त्यांचे सगळे. आणि तेलुगूमध्ये तर पर्टिक्युलरली सुपरहिट पिक्चरचे ते निर्माते आहेत. तर ह्या सगळ्या मीडियाच्या बॅकग्राऊंडमुळे त्यांना असं वाटलं की आपण एक स्टुडिओ निर्माण करावा, की फिल्म स्टुडिओ निर्माण करावा, की जिथे माणसांना त्यांची अशी कल्पना होती की स्क्रिप्ट घेऊन आत या आणि प्रिंट घेऊन बाहेर जा. म्हणजे त्यांनी अशी त्यावेळेला सोय केलेली होती. म्हणजे 2004-05 साली अशी सोय होती. सेन्सॉर बोर्डचे लोक प्रिव्ह्यूला त्यांना रामोजी फिल्म सिटीमध्ये बोलवलं जायचं. म्हणजे इतकं की ती प्रिंट बाहेर सुद्धा जाणार नाही. सेन्सॉरचं सर्टिफिकेटही तिथे त्यांनी मिळायची सोय केली होती की सेन्सॉर सकट सर्टिफिकेट लावायचं आणि थिएटरची प्रिंट तुम्ही बाहेर घेऊन जा. डिजिटल सिनेमा नव्हता, पण प्रिंट म्हणतात. ओके, सिनेमाचं त्यांचं जे ज्ञान होतं आणि त्यांना अनुभव होता, म्हणून त्यांनी अशा पद्धतीचं तिथं लॅबोरेटरीज होत्या, VFX डिपार्टमेंट होतं, एडिटिंग होतं, त्यांचे स्टुडिओज होते. हे त्यांनी सगळं क्रिएट करायचा त्यांनी प्लॅन केला. मी 90ची गोष्ट सांगतोय, म्हणजे साधारणतः 34 वर्षापूर्वी त्यांनी प्लॅन केलं. प्लॅन केल्याच्या नंतर हळूहळू प्लॅन इव्हॉल्व जसा होत जातो. टेलिव्हिजनची तुम्ही जर बघितलं तर अपलिंकिंगची लायसन्सेस, म्हणजे दूरदर्शन एकच चॅनल होतं 90 साली, पण त्यावेळेला बोलणी अशी चालू होती की प्रायव्हेट जर कोणी आलं तर त्याला अपलिंकिंगची लायसन्सेस आम्ही देऊ, असं गव्हर्नमेंटने डिक्लेअर केलं होतं.
सो रामोजीरावांनी असं ठरवलं की अरे फिल्मच्या बरोबर टेलिव्हिजन पण त्याच्यात येत आहे. सो का नाही. आणि कसं होतं की त्यांच्या अनेक संस्था असल्या कारणानं आणि प्रवृत्ती अशी होती की एकदा ठरवल्याच्या नंतर परत माघार नाही त्यांच्याकडे. व्हेरी म्हणजे बिग बिझनेसमन आणि मीडियामधला एवढा अनुभव होता, त्यांच्याकडे डीप पॉकेट्स होते. सो त्यांनी ठरवलं की आपण टेलिव्हिजनमध्ये पण करायचं. त्यांनी माझ्या 92 साली त्यांनी अपलिंकिंगच्या लायसन्स करता अप्लाय केलं. ते त्यांना आणखी 3 वर्षांनी त्यांना लायसन्स मिळालं त्यांना. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर पहिली चॅनल जी सुरू झाली, जी सगळी चॅनल सुरू झाली किंवा त्याच्यानंतर जी प्रायव्हेट चॅनल सुरू झाली, त्यांचं टेलिकास्ट सिंगापूरवरनं व्हायचं. म्हणजे इथल्या टेप मी एडिट केलेल्या आहेत की मी इथे मुंबईला एपिसोड करायचो आणि पहाटे 5 वाजता एपिसोड मी कुरिअरच्या ताब्यात द्यायचो. 7:30ची सिंगापूरची फ्लाईट असायची, तो 7:30च्या फ्लाईटनी सिंगापूरला जायचा, तिथे तो एपिसोड द्यायचा आणि तो संध्याकाळी तिथनं प्ले व्हायचा आणि तो सगळीकडे दिसायचा. अपलिंकिंगची फॅसिलिटी ही कोणाचकडे नव्हती आणि ही रामोजीरावांनी स्वतःची निर्माण केली. रामोजी फिल्म थिएटर, रामोजी ग्रुप वॉज द ओनली ग्रुप की जो स्वतःच्या फॅसिलिटीतनं हैदराबादमधनं अपलिंकिंग करत होता. ओके, सो फिल्म झाल्या, टेलिव्हिजन झालं, हे सगळं झालं. त्यांनी स्टुडिओचे चालूही केले, त्यांनी स्टुडिओ काही शूटिंग चालूही झाली. पण शूटिंग चालू झाल्याच्या नंतर त्यांचं असं लक्षात आलं की एवढा मोठा आपण पसारा जो मांडलाय, हा पसारा आणि याचा रिकरिंग खर्च जो आहे हा अवाढव्य आहे. तिथे लोकांना गार्डन्स पाहिजे, तिथे लोकांना जेल, सगळे सेट्स आहेत. त्यांनी रेल्वेपासून तुम्ही गेला असाल, तुम्ही बघितलं असेल रेल्वे, काही नाही असं नाही, सगळं याचा सगळ्याचा रिकरिंगचा जो खर्च आहे हा तुम्हाला फक्त शूटिंग करता येणाऱ्या फिल्म प्रोड्युसर कडनं तुमचा वसूल होणार नाहीये. ओके, मग त्यांच्याकडे जागा तर होती त्यांच्याकडे, म्हणून त्यांनी असं ठरवलं की आपण इथे फिल्म ही थीम घेऊन आपण एक थीम पार्क करायचं. थीम पार्क फिल्म. ओके, आणि तुम्ही सांगा मला की ऍक्टर आणि ऍक्ट्रेसेसना बघायला कोणाला आवडत नाही? सगळ्यांना आवडतं. म्हणजे शूटिंग चालू असेल, लाईट लागलेत, कळत काहीच नाही, गाडी तिथनं जाते, पण अरे इथे या पिक्चरचं शूटिंग झालं, मी त्या पिक्चरचं शूटिंग बघितलं, याचा आनंद लोकांना असतो. ही कॅस्ट ऑन दॅट. म्हणजे त्यांनी काय केलं, मग आता लोक येणार, परिसर खूप मोठा आहे, परिसर मोठा आहे तर तिथं लोक एका दिवसात त्यांचं बघून होणार नाही, मग ते लोक राहतील, म्हणून त्यांनी इथे 5 स्टार हॉटेल्स बांधलं सुरुवातीला. तुम्ही एक एक तुम्ही कसं बांधलं, कसं कळत गेलं बघा. 400 रूमचं सितारा त्यांनी जे हॉटेल बांधलं, त्यांनी बांधलं तिथे. पहिलं 1 वर्ष त्या हॉटेलमध्ये एकही गेस्ट आला नाही, एकही गेस्ट आला नाही. पण रोज सकाळी त्याच स्टाफ टिपीनं सगळा स्टाफ 5 स्टार हॉटेलमध्ये हजर असायचा, रिसेप्शनिस्ट पासून सगळीकडे. क्लिनलीनेस, हाऊसकीपिंग, रोज इतक्या माणसांचं जेवण व्हायलाच पाहिजे. 5 स्टारचे जे निकष आहेत ना ते सगळे पाळून एकही माणूस तिथे राहायला आलेला नाही असं हॉटेल त्यांनी जवळपास 1 वर्ष चालवलं. त्याच्यामध्ये कुठेही हेळसांड नाही. आणि मग काय झालं की 98-99च्या सुमारास फॉर द फर्स्ट टाइम एखादं कसं असतं की तुम्ही कष्ट करता, त्याच्यात इन्व्हेस्ट करता आणि त्याचं जे यश मिळायचा वेळ असतो तो लांब असतो, पण तुमच्याकडे तेवढा पेशन्स पाहिजे. रामोजीरावांच्याकडे तो होता. तर 98च्या नंतर त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना यश यायला सुरुवात झाली. झालं असं की हे जे 5 स्टार हॉटेल होतं तिथे एक डॉक्टरांचं कन्व्हेन्शन आलं 400 लोकांचं. आणि मला माहिती आहे कारण मी त्यावेळेला चॅनलच्या इंटिग्रेशन मी काम करत होते. 400 लोकांचं ते आले, त्यांना गाडीतनं ही सगळ्या थीम पार्कची टूर दिली, ते एवढे खुश झाले. आणि त्याच्यानंतर रामोजी फिल्म सिटीची जी पब्लिसिटी झाली की त्या हॉटेलची बेसिकली की ते कॉन्फरन्सेस व्हायला लागल्या, ते हॉटेल बिझी झालं. त्यांचे स्टुडिओज तर ऑलरेडी बुक होतेच. 99 साली त्यांना सगळ्या अर्थाने लायसन्सेसची त्यांची पूर्ती झाली आणि त्यांची प्रायव्हेट चॅनल सुरू झाली. त्याच्यामुळे ती वरती 1 का 1 नाही 12. त्यांचं नेहमी असं असतं की स्टुडिओ बांधायचे तर 12. फिल्मचे स्टुडिओ 12 बांधले, 12च्या पटीचं. चॅनल्स किती काढली तर 12. तर हे सगळं करता करता 2000 मला वाटतं 2000 साली 12च्या 12 चॅनल 2000 किंवा 2001 साली 12च्या 12 चॅनल ऑन एअर गेली. ओके, आता चॅनल ऑन एअर गेल्याच्या नंतर त्याचा रेव्हेन्यू कसा होतो तर त्याच्यावर जाहिरातींमधनं त्याचा तुम्हाला रेव्हेन्यू मिळतो. त्यावेळेला बाकीची चॅनल्स म्हणजे झी होतं, आणखी 2-3 चॅनल त्यावेळेला होती नॅशनल लेवल, स्टार नुकतं झालं होतं. यांचं जे मार्केटिंग होतं ना त्यावेळेला टेलिव्हिजनच्या ऍडचे रेट हे रिजनल टेलिव्हिजन करता म्हणतो, नॅशनलला वेगळे, पण हा रिजनल, हे सगळे रिजनल चॅनल होती. भाषेत मराठी होतं, ओडिया होतं, बंगाली होतं, गुजराती होतं. तर इथे 700 रुपये 800 रुपये 10 सेकंदाच्या स्लॉटला असे लोकांचे रेट चाललेले होते. म्हणजे कार्ड रेट ते सांगतील 3000 रुपये, पण शेवटी विकताना तुम्हाला ते 700 रुपये 800 रुपये जरी दिले तरी ह्या लेवलवर ते इकॉनॉमिक चाललेलं होतं. अगदी कमी होतं, खूप कमी होतं. म्हणजे त्यावेळेला 700 रुपये म्हणजे त्यावेळेला कमीच होते त्यावेळेला असं म्हणायचं. आणि टेलिकास्टची वेळ जशी जवळ येईल, आपण जर बघितलं टेलिकास्टची वेळ जवळ येईल की आज आहे 7:30 आणि माझ्याकडे इन्व्हेंटरी, माझ्याकडे 15 मिनिटाची इन्व्हेंटरी आहे आणि 5च मिनिटं भरली आहेत,
तर मार्केटिंगवाल्यांना मेसेज द्यायची की जे मिळते त्या रेटमध्ये घ्या. 200 रुपये तुम्ही ऍड बुक करा. मग एजन्सीजना फोन द्यायची, तुमच्याकडे ऍड असेल तर द्या पटकन, 200 रुपये चला, असे लोक विकत होते. रामोजीरावांनी जेव्हा पहिलं चॅनल चालू केलं तर त्यांनी सांगितलं की 1500 रुपयाच्या खाली मी रेट घेणार नाहीये. सगळ्यांना सांगितलं 1500 रुपयाच्या खाली मी एकही ऍड घेणार नाहीये. मी तुम्हाला का सांगतोय, तुम्ही आता म्हणलात ना की रामोजी फिल्म सिटीच्या ऍड खूप चालायच्या, तर त्यांच्या मोकळ्या असायच्या ऍड तिथे रामोजी फिल्म सिटीच्या ऍड चालवायच्या. ओके, तर त्यांनी सांगितलं की 1500 रुपये जर बाहेरच्या माणसांनी दिले तरच मी ऍड घेईन, नाही तर मी माझ्या फिल्म सिटीच्या ऍड चालवेन. तर त्यांना दोन्हीकडनं फायदा होता. पैसे आले तर त्या ऍड चालल्या, नाही झालं तर फिल्म सिटी. आणि त्यात करेक्ट त्या 2 वर्षामध्ये लोकांनी एवढ्या रामोजी फिल्म सिटीच्या ऍड बघितल्या की आता त्याच्यानंतर असं झालं की हैदराबादला गेलं तर एक दिवस राखून ठेवायलाच पाहिजे रामोजी फिल्म सिटीमध्ये जाण्याकरता. आणि मग रामोजी फिल्म सिटीमध्ये बिईंग अ फिल्म प्रोड्युसर आणि व्हेरी सिनियर फिल्म प्रोड्युसर म्हणजे ज्येष्ठ आहेत, तर त्यांना कोणी म्हणजे राजमौली असतील, राजमौलींचे वडील असतील किंवा आपले मणिरत्नम असतील, हे सगळे गेले की त्यांना पाया पड, म्हणजे ते एक ही डिझर्व रिस्पेक्ट, कमांड्स रिस्पेक्ट. त्यांना सांगितलं की नाही, पुढच्या पिक्चरचं शूटिंग माझ्याकडे करायचं. म्हटलं नाही म्हणणारं कोणीच नाही. त्यांना सगळे मोठे मोठे पिक्चर्स त्यांनी आणले. दुसरी गोष्ट काय केली की फिल्म थीमचं पार्क आहे, म्हणजे फिल्मच्या थीमचं पार्क आहे. बाहुबलीचं मला माहिती आहे म्हणून तुम्हाला सांगतो. बाहुबली सगळा शूट तिथे झाला, दोन्ही पार्ट तिथे झाला. म्हणजे ग्राउंडवर अख्खा ग्रीन स्क्रीन लावतो. घोड्यांचे सगळे सीन्स आहेत ना, घोडे म्हणजे 75 घोडे एका वेळी दौडताना त्यांचे जवळपास 30 सेकंद ते शॉट कव्हर होतील एवढा ग्रीन स्क्रीन लावलेलं एक मैदान, आणि सगळे सेट्स लावले होते. यांनी त्यांना काय अट घातली की मी तुम्हाला कमी रेटमध्ये जागा देतो, फॅसिलिटीज देतो, पण हा सेट प्रिझर्व करायचा आणि तो मला द्यायचा. बाहुबलीचा. ओके, राजमौली त्यावेळेला बाहुबलीला किती यश मिळेल माहित नव्हतं. ते म्हणले छान, मला रेटमध्ये हे मिळतंय तर मी ते तुम्हाला देतो. आणि सगळे सेट त्यांनी प्रिझर्व केले. बाहुबली हिट झाला. त्यांनी बाहुबली सेक्शन केला, त्याला 250 रुपये तिकीट लावलं आणि दरवर्षी 40 लाख लोक तिथे भेट देतात. आता तुम्ही त्याचा रेव्हेन्यू करा, इकडे पैसे कमी मिळाले. हा म्हणजे लोक फिल्म बघायला येतात, फिल्मच्या थीमचं लोकांना इतकं आकर्षण असतं. आजही तुम्ही गेलात तर बाहुबली पॅक असतो, लोकांना त्याचं एवढं आकर्षण आहे बघायचं. सो मी तुम्हाला काय म्हणतो की रामोजी फिल्म सिटी हे युनिक पार्क आहे आणि त्याची विजन युनिक होती. ते बघणाऱ्या त्याच्याकडे त्यांनी ज्या पद्धतीने डेव्हलप केलं, त्याचा ते पेशन्स दाखवला की हे लगेच मला आता मी इन्व्हेस्ट केले, मला आता पैसे परत मिळाले पाहिजेत, असं जर कोणी म्हणलं तर ते होत नाही. की त्याच्यामध्ये मला जे माहिती आहे त्याच्यामुळे त्यांच्यावर खूप क्लोजली काम केलं आहे. त्यांनी कुठल्या त्याच्या बाबतीत फ्रॉड्स केले नाहीत, लांडायला वाढ जे केलं ते अतिशय पॅशनेटली केलं आणि किती वेळ थांबायची त्यांची तयारी होती, सातत्याने केलं. आता आपण बघतो की तेलुगू पिक्चर आला का बऱ्याच वेळा चालतात, किंवा आता जे अलीकडचे ब्लॉकबस्टर्स किंवा सगळ्यात जास्त ग्रँड ओपनिंग वगैरे असते ते तेलुगूच असतात. ते आता पॅन इंडियन वगैरे झालेले आहेत, वेगळ्या भाषेत होतात. आणि जो सगळे बघ, जसं आपण बाहुबली बघितली, पण RRRला पण आय थिंक रामोजी फिल्म सिटी आहे, पुन्हा पुष्पाला पण रामोजी फिल्म सिटी आहे. तर ते विजन एवढं ग्रँड होतं का की अजूनपर्यंत कितीही मोठा पिक्चर आला तर फक्त आणि रामोजी फिल्म सिटीमध्ये? नाही, रामोजी फिल्म सिटी 2000 एकराचा एरिया आहे आणि तुम्हाला जे लागेल ते तिथे आहे. म्हणजे तुम्हाला ज्या पद्धतीचं लँडस्केप तुम्हाला लागेल ना, तुम्हाला गब्बर सिंग सारखा जरी तुम्हाला त्या एरिया पाहिजे असेल, शोलेतला तुम्ही म्हणाल तसाही तिथे आहे. तुम्हाला सुंदर गार्डन्स पण आहेत, त्यांनी छान स्ट्रीट्स बांधले, किंवा लंडनचं स्ट्रीट पाहिजे तुम्हाला तर इथे रेडी आहे. तिथे आता अनेक बंगले आहेत, त्या बंगल्याच्या मध्ये छोटे परत संशय आहेत. मी काय त्यात बघितलंय की 2 गोष्टी असतात. ही जी नट नावाची जी जमात आहे ना, ती या क्षेत्रातील सगळ्यात बेशिस्त जमात असते. ओके, ते तुम्हाला हाताला सापडतील, ते त्यांच्यात मग्न असतात. ते त्यांना कामाला जर करायचं असेल त्यांना कुठेतरी बांधून ठेवायला लागतं. रामोजी फिल्म सिटी पासून गेट 9 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे जायची, तिथे एकदा गेट मध्ये गेले की त्याला लोक जेल म्हणतात त्याला तिथे. ओके, तर तुम्ही सकाळी 9चा जर कॉल असेल तर 9ला तिथे झक मारा, तिथे सगळे हजर राहतात. तुम्ही कुठल्याही सिनेमाच्या सेटवर बघा, आपल्या इकडच्या नट लोक तुम्हाला उशिराच येतात. मी बेशिस्त म्हणलं त्या कारणाकरता, मी सुद्धा सहन केलेच होता, त्याच्यामुळे मी त्यांना सरळ म्हणतो ते बेशिस्त आहेत, ते सगळ्यांचा वेळ वाया घालतात. रामोजी फिल्म सिटीमध्ये तुम्हाला तुमचा अख्ख्या क्रूवर पूर्ण कंट्रोल असतो. साऊथ इंडियन तशी पण खूप डिसिप्लिन इंडस्ट्री आहे, त्यांच्याकडे शिस्त खूप चांगली पाळली जाते आपल्यापेक्षा, आणि त्यांच्याकडे सोयी सगळ्या आहेत. म्हणून मोठे मोठे पिक्चर्स तिथे व्हायचं कारण तेच आहे की तुम्ही एकदा 30-40 दिवसाचं शेड्यूल लावलं की तुम्हाला सगळंच तिथे मिळेल. तुमचं प्लॅनिंग झालं, मग तुम्ही आपलं सरकार घ्या, सरकार राज घ्या, आपला काय दिग्दर्शकाचं नाव तोही तिथेच करतो. रोहित शेट्टी सगळे पिक्चर तिथे करतो. आता रोहित शेट्टीला तिथे करायचं कारण काय, तर तेच आहे. तो एकदा 25 दिवस लोकांना घेऊन जातो तिथे आणि पिक्चर त्याचं संपवतो. मला वाटतं ते कन्व्हिनियन्सच्या दृष्टीने पण जास्त इझी होत असेल. निर्माता दिग्दर्शकाला खूप कन्व्हिनियंट आहे. राईट.
सो बेसिकली फक्त मग मुंबईत फक्त ते सायनिंग वगैरे होतं आणि सगळं शूट तिकडे होतं असं आहे का? म्हणजे मुंबई मग हो म्हणजे मुंबईला फिल्म मुंबईत सिटी आहे, काय हा. होतं, मुंबईला फिल्म सिटी आहे, पण इथे कसं आहे, ती गव्हर्नमेंट चालवतं. ओके. आता एखाद्या प्रायव्हेट माणसाची मॅनेजमेंट की हा. जी एफिशियन्सी असते ती तुम्हाला गव्हर्नमेंटने चालवलेल्या फिल्म सिटीमध्ये दिसेलच असं नाही. ओके. जिथे सरकारी अधिकारी बसलेले आहेत, मग त्यांच्याकडनं होणाऱ्या दिरंगाया असतील, त्यांच्याकडनं मिळणाऱ्या परवानग्या असतील, याच्यामध्ये जो फरक पडतो त्याचा शूटिंगला, ज्याला शूटिंग निर्माता आहे ना त्याला कळतं की एक एक तास माझा वाया गेला तर 150-200 लोकांचा क्रू बसून राहतो आणि त्यांचे जे पैसे वाया जातात त्याची किंमत किती असते ती निर्मात्याला कळते. मग त्याला असं वाटलं की इकडे गेलं तर माझा अक्षरशः 1 तास नाही काहीच वाया जात नाही, तर राहायची सोय, 5 स्टार हॉटेल सगळंच आतमध्ये आहे ना, त्याच्यामुळे सगळ्या सोयी आहेत तिथे, म्हणून लोक प्रिफर करतात तिथे. पण मग महाराष्ट्रात अशी बनली पाहिजे असं काही तुमचं विजन म्हणजे मराठी माणसाला पहिलं आपल्याला तेच वाटतं की आपला पिक्चर चालला पाहिजे, आपल्याकडे पण झालं पाहिजे. रामोजी फिल्म सिटी बंद करा. सो असं म्हणजे like त्यांना कॉम्पिटिटर पण आपण बघत नाही की रामोजी फिल्म सिटीला दुसरा कोणी ऑप्शन आहे असं. कॉम्पिटिशन करण्याकरता तुमच्या अंगात तेवढे गुण पाहिजेत ना. Okay. तुम्ही नुसतं फक्त म्हणलं कॉम्पिटिशन करायची म्हणून कॉम्पिटिशन होत नाही. ओके. तुम्ही त्यांची जर तुम्ही त्याचा अभ्यास केला तर त्यांनी केलेली इन्व्हेस्टमेंट, त्यांनी त्याच्याकरता झेललेले कष्ट, त्यांनी दाखवलेला पेशन्स, या दाखवायची तयारी असलेला कोणीतरी उद्योगपती तुमच्या मागे उभा पाहिजे, म्हणजे ज्याच्याकडे खूप पैसे आहेत आणि त्याला हे क्रिएट करायचं पॅशन आहे, त्यांच्याकडे हे सगळं होतं म्हणून ते झालं. तशी कॉम्पिटिशन नुसती निर्माण होत नाही की फक्त नाही मी मराठी आहे मला काहीतरी काय असं नाही, अशी कॉम्पिटिशन नाही निर्माण. मग जो बेसिक तोच मुद्दा आपण म्हणत होतो की मग जर आज आपण तेलुगूचं एवढं सगळं बघतोय पुढे आलं तर ते वन ऑफ द रिझन आहे ना की सगळं त्यांना फाउंडेशन रेडी भेटतं. म्हणजे लार्जर देन लाईफ जी त्यांची इमेज बनली आहे तर तिथे आपण कुठे कमी पडतोय हा प्रश्न मला नेहमी पडत असतो. म्हणजे सगळंच दिसतं लार्जर देन लाईफ आणि त्यांचं करणंही लार्जर देन लाईफ असतं का हा प्रश्न आहे की का फक्त ते स्क्रीनवर तेवढं जास्त आता मोठं दिसतंय. इथं वादग्रस्त मुद्दे त्यांचा बाहुबली, KGF, RRR ची नावं घेतो ना आपण, आणि आता आलेलं पुष्पा घ्या, आणि याच्या विजावी कॉफी आणि बरंच काही, कोका कोला आणि बरंच काही, आणि काय चहा आणि बरंच काही, ही तुमची लाईन आहे. बरोबर. कसं चालणार ते मला सांगा. काय त्याच्यात बघण्यासारखं? का लोकांनी चित्रपट जायचं तिकीट काढतात लोक, आणि 600 आणि 800 रुपयाची लोक तिकीट काढून त्याला 1000 कोटीचा त्यांनी 4 याच्यात बंद केला. तुम्ही द्या ना काय, तुम्ही करताय काय? तर त्या मध्यमवर्गीय सगळ्या म्हणजे शहरी प्रेम कहाण्या सगळ्या दाखवता, त्यात लोकांना नाही बघायच्या नाहीयेत लोकांना, पण हे कळत नाही लोकांना, आणि त्याच्यामुळे आपल्याकडे विस्कळीतपणा खूप आहे त्याच्यामध्ये. आपल्याकडची लोक स्वतःवर खुश असतात सगळे, म्हणजे मी काय भारी काम केलं अशा आविर्भावात ते सगळेच वावरत असतात, ते सगळेच सिनेमातले सगळे लोक असतात. आता आपल्याला जर सुधारणा करायचीच नाहीये असं जर कोणी ठरवलं तर तुम्ही त्यांना कशी सुधारणा? मग तुम्ही फक्त प्रश्न विचारत बसता की मग आपल्याकडे का नाही, तुम्ही शोधा, तुम्हाला उत्तर मिळते. आणि इंटरेस्टिंगली आता तर असं झालं की प्रत्येक वेळी पेपरमध्ये एक लाईन येते की मराठी प्रेक्षकाने पाठ फिरवली, तर ते प्रेक्षकाला गिल्ट आल्यासारखं येतो, अरे मी जात नाही म्हणून. आपण थीम पार्कवर बोलतोय. थीम पार्कवर बोलतोय आपण. तुम्ही पहिलं केलेलं थीम पार्क कुठलं होतं किंवा तुमची सुरुवात कशी रामोजी झाली? फिल्म सिटी. रामोजी. रामोजी फिल्म सिटीचं मी आणखी पण सांगितलं कुठेतरी. रामोजी फिल्म सिटीमध्ये मी ETV मराठीला हेड होतो, ETV मराठीला. आणि ETV मराठीला मी अमेरिकेतनं प्रोग्रामिंग मी शिकून आलेलं आहे. म्हणजे मी सांगत नाही कुठे की टेलिव्हिजन प्रोग्रामिंग ही एक वेगळी फॅकल्टी, कला आहे. टेलिव्हिजनचं प्रोग्रामिंग कोणी करू शकत नाही. सो मी उत्कृष्ट विद्यापीठामध्ये एका अमेरिकेतल्या मी शिकून आलेलो होतो टेलिव्हिजन प्रोग्राम. आणि आय एम अ गुड ट्रबल शूटर, म्हणजे मला फक्त कळते कुठे काय चुकतंय. तर ETV त्या काळात खूप 2004 साली खूप खाली गेलं होतं आणि ZTV वर होतं, आणि त्याने मला ट्रबल शूटिंग करायला बोलत होतं. मला तेच TV काय माझा काय चॅनल रन करणं काय माझा मेन हे नाहीये. मी गेलो तिथे 1 वर्षभर, मी ते चॅनल नंबर 1ला मी आणलं. त्याचे रेव्हेन्यू सुंदर झाले, त्याचे सगळं त्याचा परफॉर्मन्स अतिशय छान झाला. तुम्ही बघितले, तुम्हाला ते रेकॉर्ड सगळी मिळतील तुम्हाला. आणि 2004 साली मी त्यांना म्हटलं की आता मी माझं काम झालं, मी आता जातो परत, हे झालं. तर ते मला म्हणले की कंटिन्यू कर, पण मला ते करायचं नव्हतं. चॅनल रन करणं म्हणजे काय रोल होता एकदा सांगू? मी चॅनल हेड. ओके. ETV मराठीचा मी चॅनल हेड होतो, आणि मी गुजराती पण पार्टली बघत होतो त्याच वेळेला. तर माझं काम संपलं होतं, मी निघालो होतो. आणि त्यावेळेला आपले राजीव जालनापूरकर जे आहेत ना, ते त्याचे त्यांचं जे टुरिझम विभाग आहे त्याचे CEO आहेत, ते होते त्यावेळेला होते. आणि आम्ही फोनवरनं बोलायचो, वर्षभर मी होतो तिथपर्यंत आम्ही 2 मराठी माणसं आम्ही फोनवरनं बोलायचो, पण भेटलो नव्हतो कधी. ओके.
तर मी 30 एप्रिलला मी परत येणार होतो 2005ला. तर मला 29 तारखेला त्यांचा मला फोन आला राजीवजींचा, की अरे काय मी ऐकतोय की तू उद्या चाललास परत. म्हणलं माझं काम झालं. बरं ते म्हणले अरे आपण भेटलो म्हणे, तू उद्या मला भेटायला आहे. तर आम्ही जेवायला यायचं. मी त्यांना भेटलो जेवायला. तर त्यावेळेला ते मूव्ही मॅजिक पार्क म्हणून रामोजी फिल्म सिटीच्या थीम पार्क मधला एक छोटा सेक्शन राजीव सर करत होते. आणि ही भारतातली सगळी पहिली ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी अट्रॅक्शन्स होती. त्याच्यामध्ये सिम्युलेशन राईड होत्या, डार्क राईड होती, इंटरॅक्टिव्ह शोज होते, हे करत होते. आणि तोपर्यंत कोणी केलं नव्हतं. 20 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. त्यामुळे त्याचे कन्सल्टंट सगळे अमेरिकन लोक होते, डिझाईन सगळे अमेरिकन लोकांचे, पण काम करणारे लोक सगळे भारतीय. अशा वेळेला जे होतं ते झालं होतं. अमेरिकन लोक इथं आली, त्यांची आणि भारतीय कॉन्ट्रॅक्टरची भांडणं झाली, अमेरिकन लोक पळून गेले, कोर्टामध्ये केसेस चालल्या होत्या, अशा सगळ्या होत्या. आणि त्यावेळेला त्या प्रोजेक्टची कॉस्ट होती 70 कोटी रुपये, मूव्ही मॅजिक पार्क. तर तो अडकून पडला होता प्रोजेक्ट. तर राजीव सरांना माहित होतं की याला थोडंफार याला कंटेंट पण कळतं आणि याला टेक्नॉलॉजी पण कळतं. म्हणून त्या दिवशी ते मला म्हणले की हे तू घे हातात करायला आणि तू ही अट्रॅक्शन्स कम्प्लीट कर. मूव्ही मॅजिक पार्क बेसिकली तू कम्प्लीट कर. तर म्हणलं मी सर कधी केलं नाही आहे, मी बेसिकली फिल्म, टेलिव्हिजन, एडिटिंग आणि याच्यातच होतो. ते म्हणले नाही मी तुला सपोर्ट करेन, तू काही काळजी करू नकोस त्याच्यामध्ये. मी रावांना भेटलो, ही न्यू मी चॅनलमुळे त्यांची होती. ते म्हणले बेस्ट तू घे करायला आणि हे तू कर. मी सिम्युलेशन राईड या मोशन राईड्स आहेत बेसिकली. आणि त्याच्यामध्ये ना खूप टेक्नॉलॉजीची कॉम्बिनेशन्स आहेत, इंटिग्रेशन आहे त्याला खूप. त्या डार्क राईड तुम्ही म्हणता, एखाद्या गाडीत तुम्ही बसता, गाडी ऑटोमेटेड चालली आणि ती तुम्हाला एक कथा सांगत तुम्हाला फिरवून आणते. तर देर इज लॉट ऑफ टेक्नॉलॉजी इन्व्हॉल्ड. आणि ही मी कधी केली नव्हती, पण मी म्हटलं ठीक आहे मला समजवतो सगळं ते. मी पुढच्या वर्षभरामध्ये मी हे सगळं शिकलो, काम करता करता शिकलो. आणि मला फार शिकायची गरज नाही, पण मला समजत होतं मला, बिकॉज बेसिकली मी इंजिनियर आहे. तर 1 वर्षात मी ते कम्प्लीट केलं ऍक्च्युली. आणि ती तिन्ही अट्रॅक्शन्स जी आहेत ती आत्ता भारतातली लॉंगेस्ट रनिंग थीम पार्क अट्रॅक्शन्स आहेत. 20 वर्ष ती रन होत आहेत. हे म्हणजे मला तर वाटतं इनफॅक्ट डिझनीलँडच्या पण काही अट्रॅक्शनची त्याची कम्पॅरिझन होईल, म्हणजे लॉन्जिटिव्हिटीच्या बाबतीत, की अट्रॅक्शन बदलायला इतकी पॉप्युलर आहेत. आणि रोज आता सीझन जो असतो त्या प्रत्येक दिवशी साधारणतः 42 शोज प्रत्येक अट्रॅक्शनचे होतात याचे. आणि ते पॅक फुल हाऊस शोज. तर असं ते रामोजी फिल्म सिटीमध्ये सुरुवात माझी झाली. आणि ती तिथे अजून माझं काम सुरूच असतं, म्हणजे कंटिन्युअस रामोजी फिल्म सिटीमध्ये माझं काम नेहमीच सुरू असतं. सर आता आपल्या बोलण्यात ETVचा विषय निघाला होता. ETVचे बाकीचे कार्यक्रम बरेच बोलले गेलेत, पण 7:30च्या बातम्या आणि अन्नदाता, ते अन्नदाताचं गाणं अजूनही लक्षात येते की अन्नदाता अन्नदाता आपला अन्नदाता. तर त्या 2 कार्यक्रमाची तेवढं तुमची काय आठवण होती किंवा ते कसे होते? त्या कार्यक्रमाची सुरुवात सांग. त्यावेळेला न्यूज तुम्ही जर बघितलं तर दुसऱ्या कुठल्याच चॅनलवर न्यूज नव्हतं. प्रायव्हेट चॅनल जे आलं ETV. आणि मी तुम्हाला म्हटलं तसं की रामोजीरावांची बॅकग्राऊंड ही जर्नलिस्ट असल्या कारणानं त्याने सांगितलं की आपण दर तासाला 5 मिनिटाचं बातमी करत द्यायचं. 7:30ला मुख्य बातमीपत्र असेल अर्ध्या तासाचं, पण दर तासाला 5 मिनिटं बातम्या. आणि ते किती विजनरी होते बघा. तुम्ही आता बातम्या ऐकल्यात तर 24 तास बातम्या तुम्ही ऐकू शकता का? तुम्ही बातम्यांची किती वेळ पाहिजे? अर्धा वेळ तर ऍडव्हर्टायझर. ही वॉज राईट इन अ वे की हे टाइम स्लॉट आहेत. आणि 7:30च्या बातम्या त्यावेळेला एवढ्या गाजल्या कारण परत मी म्हटलं तसं की एकदा एखादी गोष्ट करायची ना तर ती थरो किती करायची. तर त्या काळात मी बघितलंय की स्ट्रेंजर्स असतील, अपलिंकिंगच्या फॅसिलिटीज असतील, त्यांना आता त्यावेळेला ब्रॉडबँड आणि नुकतंच येत होतं. म्हणजे तुम्ही आता फटफट तुम्ही इकडे तिकडे तुम्ही पाठवता, व्हॉट्सअपनी मोठमोठ्या फाईल जातात सगळीकडे. त्यावेळेला किती त्याला रिस्ट्रिक्शन असेल बघा. त्यावेळेला त्यांनी सगळी सोय केली होती की भारताच्या कोपऱ्यातनं जर एक्सक्लुझिव्ह स्टोरी असेल तर ती पोचली पाहिजे. सेंट्रल ब्युरो होता. आणि तुम्हाला मी सांगतो की 12 चॅनल्स होती तर 12 न्यूज स्टुडिओज होते. प्रत्येकाचा स्वतःचा वेगळा न्यूज स्टुडिओ. आणि त्याच्यातनं तुमचे अँकर्सच्या टीम वेगळ्या, प्रत्येकाचा तो एडिटोरियल स्टाफ त्याचा वेगळा, डेस्क वेगळं, हे सगळं त्यांनी क्रिएट केलं होतं. त्याच्यामुळे हे इन्फ्रास्ट्रक्चर क्रिएट. आणि त्याचा त्यांना त्यांच्या इनाडूला पण फायदा व्हायचा. हे त्यांनी केल्याच्या नंतर त्या इनाडूला पण त्यांच्या सगळ्या नॅशनल बातम्या छान त्यांचा ब्युरो त्यांचा सेट झाला त्यांचा. त्याच्यामुळे 7:30च्या बातम्या हा ट्रेंड सेटर होता. आजही तुम्ही जर बघितलं, तुम्ही कुठल्याही न्यूज चॅनलमध्ये जा किंवा कुठल्याही चॅनलमध्ये जा, तुम्हाला 90% माणसांना तुम्ही विचारलं सुरुवात कुठे केली तर ते ETV. त्याच्यामुळे ते इट वॉज लाईक अ युनिव्हर्सिटी. मुलं तिथे शिकली आणि तिथनं बाहेर पडली. म्हणून 7:30च्या बातम्या ट्रेंड सेटर. आणि अन्नदाता जे आहे ना, अन्नदाता म्हणजे परत मी त्यांच्याबद्दलच बोलीन की काही बाबतीत ते खूप आग्रही होते की माझ्या चॅनलवर ज्योतिषशास्त्राचा प्रोग्राम दाखवायचा नाही.
ओके, बरेच चॅनल त्याच्यावर म्हणजे चालतात सकाळ त्याच्यावर. त्याच्यावर असू शकते. पुढे मीच शरद उपाध्यांचा मी त्यांचा राशीचक्र मी केला, त्याच्या वेळेला माझं त्यांच्याशी पुष्कळ वादविवाद झाले त्यांच्याशी, पण त्यांना मी मान्य करायला लावलं. त्यांना म्हणलं की हा उपाध्ये भविष्य सांगत नाहीत, ते राशींची फक्त त्यातल्या गमती जमती सांगतात त्यातल्या. बरोबर. ते म्हणले मला त्याचा तू काही एक पार्ट रेकॉर्ड कर आणि मला त्याचं ट्रान्सलेशन करून दाखव, ते जर मला योग्य वाटलं तर मी तुला परवानगी देईन. मग त्यांना मी छोटा रेकॉर्ड केला, त्यांना सांगितलं ते काय बोल त्यात कुठे गोष्ट, मग ते मला म्हणले ठीक आहे हरकत नाही, पण राशी भविष्य सांगणारा कुठलाही प्रोग्राम माझ्या चॅनलवर नको. वाव. अन्नदाता हा सेगमेंट त्यांच्या न्यूजपेपर मधला आहे, हा त्यांच्या इनाडूमध्ये त्यांच्या रोज चालणारा सेगमेंट आहे. आणि त्यांना अनेकांनी सांगितलं की सर हा आपण दाखवायचा त्याला रेव्हेन्यू नाही. शेतकऱ्यांच्या बातमीपत्राला आणि शेतकऱ्यांच्या प्रोग्रामला त्यावेळेला जाहिराती मिळणार नाही, त्या जाहिराती नो जाहिराती, त्याला काय नाही. अन्नदाता सेगमेंट आणि अन्नदाताची सेपरेट टीम होती महाराष्ट्रामध्ये सगळीकडे, विदर्भामध्ये जाऊन म्हणजे रिपोर्टर्सना त्यांनी तसं तयार केलं होतं की जाऊन शूट करा, शेतकऱ्यांशी बोला, त्यांच्या यशस्वी स्टोऱ्या शूट करा. सो अन्नदाता त्याचा जो उगम बघितला तर इनाडूमध्ये होता. इनाडूमध्ये जसे ते आग्रहीपणे एक शेतकऱ्यांची सेगमेंट चालवायचे, तसं ATवर त्यांनी अन्नदाता चालवला. तेव्हा अन्नदाता युनिक, ती मला नाही वाटत की दुसऱ्या कुठल्याही चॅनलवाल्यांनी ही हिंमत परत केली. सेम विथ राशीचक्र. म्हणजे मला आत्ता रिअलाइज होतंय खरं सांगायचं तर की राशीचक्र मला एवढं का आवडायचं तेव्हा, पण आता कळते की हा ते भविष्य नाही सांगायचं, ते गमती जमती सांगायचं, त्यामुळे ते रिलेट व्हायचं. ऑल्सो माझा अजून एक प्रश्न सर, आपण या सगळ्या गोष्टींबद्दल बोलतोय, थीम पार्क्स बद्दल बोलतोय, आमच्या क्षेत्रामध्ये एडिटर म्हणजे एक तर मास्टर पण आहे आणि सेव्हियर पण आहे, की एका दृष्टीने तो म्हणजे काही करा पण तो एडिट भारी झाला की भारी गोष्टी होतात. अजून असं आहे. सोडलं editing, मला माहित नाही. सो एडिटिंग तुम्ही आता जरी सोडलं असलं तरी सुद्धा या व्हिज्युअलायझेशन मध्ये तुम्हाला त्याचा कसा परिणाम झाला किंवा काय फायदा झाला? एडिटिंगचा रोल काय असतो? एडिटिंगचा रोल काय असतो सांग ना. आमचा नाही, तुमच्या काय असतो तुमच्या दृष्टीने रोल काय असतो editing? एखादी गोष्ट एनहान्स करणं एखाद्या गोष्टीमध्ये, म्हणजे आम्ही जे जे बघतोय ते डिजिटल एडिटिंग आहे अर्थात. डिजिटल किंवा कुठलं एडिटिंग जाऊ, एडिटिंगचा पर्पज काय, त्याचा हेतू काय त्याचा? पूरक गोष्टी निर्माण करणं, नाही, नको असलेल्या गोष्टी काढून टाकणे, नको असलेल्या गोष्टी काढणं. सगळ्यात पहिलं प्रायमरी काम एडिटरचं हे असतं की नको असलेल्या गोष्टी काढायच्या, ज्याच्यामुळे तुमच्या कथेला कुठेही ब्रेक लागता कामा नये. ती कथा इतकी सुरळीत गेली पाहिजे. पण त्याच्यामध्ये भल्या भल्या मोठ्या अभिनेत्यांचे सीन जरी गेले तरी ते जर आड येत असतील कथेच्या, ते काढायचे ते. ओके, सो थोडक्यात काय करायचं, कथा तुम्ही जी सांगताय, मग ती थीम पार्क मधली कथा असेल, तुम्ही नाटक असेल किंवा तुम्ही सिनेमा कराल, एडिटर हा काही फक्त हातामध्ये डिजिटल किंवा फिल्मचं रेळ घेऊन बसला आणि तो एडिट करतो असं नाही. एडिटिंग ही मानसिक स्थिती आहे. ओके, की तुम्ही एडिट करता म्हणजे तुम्ही नको असलेल्या गोष्टी काढता. बरोबर. सो थीम पार्कची जी अट्रॅक्शन्स असतात, सिनेमाची लेंथ किती असते साधारणतः? 2-2.5 असतात. पूर्वी जास्त असायची, आता कमी. नाटकाची लेंथ किती असते? 3 अंकी. 3 तास. 3 तास. हे तुम्हाला मी काय सांगतो, तर हे एक्सपिरियन्सेस म्हणजे हे व्हिज्युअल एक्सपिरियन्सेस एंटरटेनमेंटचे एक्सपिरियन्सेस. ओके, थीम पार्क हा एंटरटेनमेंटचाच पार्ट आहे. पण थीम पार्कमध्ये होतं काय की थीम पार्कमध्ये हा अनुभव जो असतो ना, तो तुमच्या चारी बाजूनी तुम्हाला घेरतो. तुमच्या अंगावर पाणी उडतं, आग लागते, कुठेतरी स्फोट होतात. हे तुम्ही फिजिकली, ते स्क्रीनवर नाही, तुम्ही फिजिकली बघत असतात. आणि इतके इंटेन्स असतात, हे स्टोरी टेलिंग इतकं इंटेन्स असतं की 2 तास लोक सहन नाही करू शकणार. थीम पार्कची अट्रॅक्शन ही 20 मिनिटापेक्षा कधी जास्त नसतात. कुठल्याही थीम पार्कची अट्रॅक्शन 20 मिनिटं, मी फार बोलतोय, 3 मिनिटं, 4 मिनिटं, 8 मिनिटं, 10 मिनिटं. 90% अट्रॅक्शनची 10 मिनिटाच्या आतली असतात. मी पण गेले 10 मिनिटाच्या आतली असतात. पण एखादी गोष्टच अशी असते की तिथे मला ती लांबवण्याशिवाय गत्यंतर नसतं. की आता मी लंकादहन मी केलंय, तर लंकादहनमध्ये तुम्हाला अनुभव असा आहे की तुम्ही हनुमानाच्या वर उडत जाताना लंका जाळून परत येतात, ऍक्च्युअल एक्सपिरियन्स. पण ती कथाच एवढी मोठी आहे की त्याच्यामध्ये 20 मिनिटाची करण्याशिवाय मला गत्यंतर नव्हतं. आता एखादी कथा तुम्हाला इतक्या कमी वेळात सांगायची आहे, म्हणजे तुम्हाला काय कळलं पाहिजे, तर या कथेत आवश्यक काय आणि अनावश्यक काय ते तुम्हाला कळलं पाहिजे. ओके, सो मला सगळ्यात जास्त माझ्या एडिटिंगचा मला जो काही अनुभव आहे, मला अनुभवातनं मला मिळाला आहे, त्याचा मला सगळ्यात जास्त उपयोग जर होत असेल कुठे, तर ते अतिशय चपखल स्क्रिप्ट, चांगलं, त्याच्यातलं ज्या गोष्टी नाही चालणार त्यातला, म्हणजे माझी अशी असते की मी स्क्रिप्ट जेव्हा लिहिलं जातं, एक एक शब्द तपासला जातो की आणि असं तुम्ही, तर आणीची गरज आहे का तिथे, तो नको असेल तर काढा. 5 शब्दांचं वाक्य असेल तर ते 3 शब्दांचं होतंय का, ते करा.
सोपं करा Yes. आणि त्यातनं जे नको आहेत म्हणजे ते इतक्या बारीक लेवलवर त्यातनं ओमिशन्स होतात, त्यातनं काढल्या जातात गोष्टी. बरोबर. सो एडिटिंगचा जो मुख्य उपयोग आहे ना Okay. तो नको असलेल्या गोष्टी काढून काढून टाकायला टाकायला. आणि म्हणून ती गोष्ट स्मार्ट करायला होतं. Wow. मग त्यांची तुमची गोष्ट स्मार्ट होते तुमची. इंटरेस्टिंग. लिटरली सर मग जे आता अटेन्शन स्पॅन किंवा टाइम स्पॅन कमी झाला म्हणतात, मग त्यांच्याशी तुम्ही कसं डील करता? 8-9 मिनिटं पण आता लोकांना लय वाटायला लागली किंवा जे स्क्रोल करतात त्यांना 1.5 मिनिटातच हे पाहिजे. ते मोबाईलवर मी जे एक्सपिरियन्सेस क्रिएट करतो ना त्याच्यात जेव्हा आता मी एक उदाहरण देतो. मी आता चंद्रपूरला मिलिटरीचं आर्मीचं म्युझियम केलं. आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स 3 दालनं तिथे आहेत. तिथे मी कारगिल वॉर क्रिएट केलंय आणि कारगिल वॉरमध्ये साधारणतः 150 लढाया झाल्या, ओके. पण त्यातल्या 4 ब्लडिएस्ट बॅटल्स ओके. या ज्या आहेत तोलोलिंग, टायगर हिल, .5140, विक्रम बत्राची आणि 3 पिंपल्स, ह्याच्यामध्ये जे झालंय ते अंगावर काटाळण्याच्या पलीकडचं आहे. आपल्या 19-20 वर्षाच्या मुलांनी ते जे करून दाखवलंय ते इतकी कमाल आहे. आता मला हे नुसतं सांगायचं नव्हतं, हे मी टीव्हीवर बघितलं. मी तुम्हाला गॅरंटी देतो की त्याचा एपिसोड तुम्ही जर समजा तुम्ही एखाद्या त्यातल्या भाग घेतलेल्या ऑफिसरनी सांगितला, तुम्ही तासभरही बघू शकता. हो. तुम्ही तो पुढे जाणार नाही, तो इतका थरारक आहे. हो. आता इथे मी काय केलंय की 3 पिंपल्सला वर पहाडावर शत्रूचा बंकर आहे ओके. आणि तो बंकर आपल्याला जिंकायचाच आहे कुठल्याही परिस्थितीत, आपल्याला अल्टरनेटिव्ह नाही. हे म्हटल्याच्या नंतर एक निंबूजी म्हणून एक नेपाळी कॅप्टन आहे, तर त्याला ही जबाबदारी त्याला दिली आणि तो वर चढत गेला आणि वर 10 मीटर टॉपपासून असताना तो एका लेजवर थांबला ओके. आणि चाहूल लागली वरच्या लोकांना, गोळीबार झाला, त्याची जागेत गोळी लागली त्याला. तशा अवस्थेत तो सरपटत पुढे गेला आणि वरनं धोंडे टाकत होते. तर टोटल 200 आपली मुलं त्या सगळ्या चढणीवर चढत होती, त्यातली जवळपास 80 त्या ह्यांनी खाली पडून त्यातली गेली आणि त्यांच्या प्रोटेक्शन करता दुसऱ्या हिलवर आपली सेना आहे पण काही करू शकत नाही. त्यांना गोळीबार करू शकत, आपल्याकडे मोटर नव्हते जळत, कारण इतक्या अवघड जागी होते. हा जो कॅप्टन होता यांनी त्या जखमी अवस्थेत जाऊन बंकर पर्यंत जाऊन त्यांनी बंकरच्या खिडकीतनं त्याची रॉकेट लॉन्चर लागून त्यांनी तो बंकर त्यांनी उडवला. हे मी क्रिएट केलंय. तुम्ही तिथे असता, तुम्ही त्या टॉपवर उभे असता आणि तुमच्या डोळ्यासमोर तो ज्या पद्धतीने सरपटत जातो आणि ही कथा जी सांगितली आहे, नॅरेट केली आहे, ती ह्या मिशनचा जो कमांडिंग ऑफिसर होता त्यांनी स्वतः मला सांगितलं. तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने इतक्या इंटिमेटली तुम्ही गोष्ट सांगता ना, तेव्हा ती 8-9 मिनिटं तुमच्या मी आता हीच जी गोष्ट येतात ना, कारगिल वॉर जेव्हा बघून लोक बाहेर येतात ना, तर 100च्या पैकी 99 लोक रडत असतात तिथे. तर हा तुम्हाला इंटेन्सिटी म्हणजे रडतात हा त्यातला क्रायटेरिया नाही. सिनेमा बघून लोक रडतात, पण इतकं कमी एक्सपिरियन्स 3.5-4 मिनिटात मी या गोष्टी सांगितल्या, तर त्याची जी इंटेन्सिटी आहे ना ती सगळ्या बाजूनी तुमच्या अंगावर दगडं हे तुम्हाला ऍक्च्युअली तिथे फील होतं. सिनेमा नाहीये, ते नाटक नाहीये, त्यामध्ये टेक्नॉलॉजी आहे पण त्याच्यामध्ये हा एक्सपिरियन्स क्रिएट केलेला आहे. तर असे जेव्हा तुम्ही क्रिएट करता तेव्हा 10 मिनिटापर्यंतचा, आणि तरी सुद्धा एवढं असूनही आम्ही 10 मिनिटं ठेवतो, त्याच्या पुढे जात नाही. सिनेमासारखं आम्ही ते लांबवत नाही. येस, सध्या सगळीकडे म्हणजे पुण्यात शिवसृष्टीची चर्चा चालू आहे. बाबासाहेब तुम्ही गेलात का? यांचं- हो, मी जाणार. हो, yes. तर त्याच्या पण प्रवासात तुम्ही स्टार्ट टू एंड आहात, तर त्याच्याबद्दल ऐकायला आम्हाला आवडेल. शिवसृष्टी बाबासाहेबांनी पहिली शिवसृष्टी जी केली होती 1974 साली. महाराजांचा जो राज्याभिषेकाचा 300वा सोहळा होता, 300वी त्यांची आठवण ॲनिव्हर्सरी, तर त्यावेळेला त्यांनी दादरला त्यांनी केली होती आणि ती रुडिमेंटरी होती, पण म्हणजे त्यांच्या डोक्यात त्याच्या कल्पना होत्या की बुरुज आणि शस्त्रास्त्र हे सगळं दाखवलं होतं आणि त्याला लोकांचा इतका अफाट प्रतिसाद त्याला मिळाला. आणि त्यावेळेला त्यांनी जाणता राजाचा फक्त राज्याभिषेक लिहिला होता आणि तो राज्याभिषेक संध्याकाळी सादर व्हायचा, पण ते नवीन कल्पना होती, एवढ्या मोठ्या स्टेजवर ते व्हायचं. तर त्यावेळेला बाबासाहेबांना असं वाटलं की आता ही तात्पुरती झाली, म्हणजे महिनाभर त्यावेळेला ती झाली, महिनाभर सुद्धा नाही, 10-12 दिवस होती आणि ती संपली. तर आपण कायमस्वरूपी आपण शिवसृष्टी करावी, तेव्हापासून त्यांचं चालू. माझी त्यांची गाठ पडली अशी 96-97 साली गाठ पडली पहिल्यांदा आणि मग आमचं बोलणं सुरू झालं की तू काय करतोस हे. मग तोपर्यंत इथे फंड्स एवढे नव्हते, आत्ता जी शिवसृष्टी झाली त्यांच्याकडे एवढे फंड्स नव्हते, कारण फंड्स कसं आहेत की जाणता बाबासाहेबांनी त्यांची सगळी उत्पन्न या ट्रस्टला दिली होती. तर जाणता राजाच्या उत्पन्नावर एवढी मोठी शिवसृष्टी बांधणं शक्य नव्हतं त्यावेळेला.
पण त्यांचा उत्साह असा होता की त्यावेळेला ते 85 वर्षाचे असतील. मला भेटले त्यावेळेला ते 85 नसतील, 80 वर्षाचे असतील. त्यावेळेला त्यांचा उत्साह एवढा होता की आपण हे करायचं आणि होईल तेव्हा होईल. आणि तुम्ही आता माहित नाही मला, तुम्ही त्यांचं पुस्तक वाचलीत की नाही, किंवा जाणता राजा तुम्ही बघितलेत की नाही. जाणता राजा तुम्ही बघितलं. मी त्यांच्याबरोबर काम केलं म्हणून मला माहिती आहे की इतिहास तज्ज्ञ असणं ही गोष्ट वेगळी, संशोधक होत असते, पण एखादी गोष्ट मांडायची कशी याचं क्राफ्ट असतं. म्हणजे आपण एखादी गोष्ट सांगतो, ती गोष्टाची मांडणी असते, त्या मांडणीला खूप महत्त्व असतं. ते मांडणीतले बाबासाहेब, म्हणजे मी जगामध्ये 2 माणसांना मानतो. एक वॉल्ट डिझनी, की त्याचे चित्रपट असतील, त्याचं पार्क असेल, त्याच्या मांडणी जी आहेत ना ती इतकी सुबक आणि इतकी रेखीव असते. बाबासाहेबांना मी त्याच दर्जाचं मानतो, कारण त्यांची मांडणी आणि त्यांची जी दृष्टी आहे ना, म्हणजे आणि त्या आपल्या सगळ्या परंपरागत कला, आपल्या सगळ्या गोष्टींना धरून ती तितकीच श्रेष्ठ आहे. त्यामुळे गोष्ट मांडायची कशी, तर मला त्यावेळेला हे समजत होतं की बाबासाहेबांचं वय खूप झालेलं आहे. आता असा एखादा 80 वर्षाच्या पुढचा माणूस तुमच्याबरोबर येतो आणि तुम्हाला म्हणतो की आपण हे करूयात, होईल तेव्हा होईल. मला एवढं कळत होतं की ते जे बोलतात ते रेकॉर्ड करून ठेवलं पाहिजे सगळं. मी त्यांचं अक्षर नाक्षर मी सगळं, जर एक चांगलं काम केलं असेल तर मी रेकॉर्ड करून ठेवलं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे होता होता ते 90 क्रॉस झाले. 91 वर्ष, 92 वर्ष. आणि शिवसृष्टी कधी होणार, कुठे होणार माहिती नाही, पण त्यांचा फोन यायचा मला. आणि बहुतेक वेळेला दर सोमवारी आणि गुरुवारी सकाळी 11 ते 4 ते माझ्या स्टुडिओत यायचं आणि आपण बसायचं. मग माझ्याकडे स्टाफ, माझा जो स्टाफ आहे त्याच्यामध्ये सगळे आहेत, इंजिनियर्स आहेत, इलस्ट्रेटर्स आहेत, पेंटर्स आहेत. मग आपण आज पेंटिंग करायची का, तर त्यांनी माझ्या आर्टिस्टकडनं अतिशय सुंदर अशी जवळपास 50 पेंटिंग्स करून घेतली. त्यांच्या कल्पना जितक्या बेफाट आहेत. मग आपण किल्ला मांडायचा, मग त्याची जिओग्राफी आपण समजावून सांगू, मी ऐकायचो आणि आम्ही डिझाईन करून ठेवायचो. मी मिनिएचर्स करायचो मॉडेल, त्यांना हे बरोबर आहे का, ते बरोबर का दाखवायचं. असं करता करता 2 वर्षापूर्वी, 3 वर्ष, 4 वर्षापूर्वी ते गेले आणि त्याच्यानंतर समाव हे सगळं जुळलं. तर मला काहीच नाही करायला लागलं. मला हे सगळं होतं, रेडी होतं, मला फक्त ते मांडायचं होतं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितल्याप्रमाणे त्या गोष्टी मी मांडल्यात. तू बघितलेस म्हणजे होपफुली आवडल्या असतील. तर आता तिथे मी नवीन शो केलाय की शिवाजी महाराजांची एकही लढाई त्यात दाखवली नाही. शिवाजी महाराज माणूस म्हणून कसे आहेत ते दिसतं त्याच्यात. तर तो संपूर्ण थिएटर हे 360 डिग्रीत फिरतं. म्हणजे थिएटर म्हणजे स्टेज नाही, प्रेक्षागृह 360 डिग्रीत फिरतं. आणि तुम्हाला संपूर्ण तुम्ही कालचक्रामधनं तुम्ही निरनिराळ्या कालखंडात तुम्ही प्रवास करून येता. तर ही टेक्निकल कन्सेप्ट पण कम्प्लीट वेगळी आहे. आणि मला असं वाटतं गेल्या 2 वर्षामध्ये लाखो लोकांनी शिवसृष्टी बघितली आणि जे जातात त्यांना अजून त्याचं प्रमोशन मला पाहिजे तितकं चांगलं झालेलं नाहीये. परंतु जी लोक जातील, ती जात आहेत ती लोक म्हणजे ते चांगलं आहे म्हणून सांगतात. आणि ते म्हणजे त्यात काही नाही, ते सगळं बाबासाहेबांचं आहे सगळं. मी म्हटलं तसं की त्यांनी करून घेतलं त्यांनी सगळं. सर, बाबासाहेब पुरंदरे यांचं मी एकदा व्याख्यान ऐकलं होतं आणि त्यांचं असं होतं की आपण जेवढे शिवाजी महाराज आहेत किंवा शिवाजी महाराज तेवढे जे सांगतो किंवा महाराष्ट्रात जेवढे माहिती आहेत ते महाराष्ट्राच्या बाहेर किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण पोहोचवले नाहीत. मग तेव्हा मग पुस्तकांची किंवा जास्तीत जास्त सिनेमांची चर्चा होती. खूप सिनेमा झाले पाहिजेत, खूप पुस्तकं निघाली पाहिजेत. नंतर आता आपण थीम्स पार्क म्हणतोय किंवा शिवसृष्टीकडे आपल्याकडे उदाहरण आहे. तर ह्या माध्यमातून मग आपल्याला जास्त इफेक्टिव्हली किंवा लार्जर ऑडियन्सपर्यंत महाराज नेता येतील का महाराष्ट्राच्या बाहेर किंवा जागतिक पातळीवर पण? न्यायला पाहिजेतच, खरं न्यायला पाहिजेत अशीच गोष्ट आहे. आणि त्यातलं परत मी म्हणतो की काही सुदैव आणि दुर्दैव दोन्ही गोष्ट आहे की आज बाबासाहेब नाही आहेत. पण दिल्लीला आत्ता मीच करतोय शिवाजी महाराजांचं मोठं इमर्सिव्ह म्युझियम मी तयार करतोय. त्याला मी थीम पार्क म्हणत नाही, कारण त्याचं स्वरूप थोडंसं मी हे शास्त्रीय ठेवलं आहे. पण तिथे सुद्धा तुम्हाला इमर्सिव्ह पद्धतीनं मी अट्रॅक्शनचाच पार्ट केला. शाहिस्तेखानाची जर लढाई असेल, तुम्ही तिथे त्या महालात हजर असाल त्यावेळेला. जेव्हा त्याची बोटं कापली तेव्हा तुम्ही ते पडद्यावर नाही, तुम्ही त्या महालात हजर आहात. जेव्हा तुम्ही खांदेरीचं युद्ध बघता तेव्हा तुम्ही ऍक्च्युली बोटीवर आहात, महाराजांच्या एखाद्या तुम्ही गलबतावर आहात. तुम्ही तिथे सुरतीचं तुम्ही जेव्हा जाळपोळ जेव्हा बघितली त्या सुरतीच्या एका प्रचंड जाळल्या जाणाऱ्या चौकामध्ये तुम्ही उभे असता. तर ह्या सगळ्या घटना सांगताना ते जरी म्युझियम असलं तरी आता म्युझियम आणि थीम पार्कमध्ये बॉर्डरलाईन फार कमी आहे तशी. म्हणजे तेच गोष्टी वापरल्या जातात तिकडे. त्या वापरायचा फायदा घेऊन शिवाजी महाराजांचं एक मोठं म्युझियम दिल्लीत उभं राहत आहे. दुर्दैवाची गोष्ट अशी की आज बाबासाहेब ते बघायला नाहीत की ज्यांची ती इच्छा होती. त्यामुळे मी जगात जायला पाहिजेत खरं,
परंतु कमीत कमी महाराष्ट्राच्या बाहेर तरी महाराष्ट्राच्या शिवाजी बाहेर. महाराज आणि ते सुद्धा दिल्लीसारख्या आपल्या राजधानीच्या ठिकाणी मांडायचं आज काम सुरू आहे आणि 25ला त्याचं ओपनिंग होईल त्याचं. आणि तिथे कसं आहे की तिथे मी जगात जायला पाहिजे शिवाजी महाराज हे खरं आहे, परंतु ते होतील न होतील माहीत नाही. म्हणजे आपण प्रयत्न त्याच्याकरता करूच. पण मी दिल्लीतमध्ये मी जे म्युझियम करतोय तिथे मी एम्फोसिसला ठेवला आहे की शिवाजी महाराज किती मोठे सेनानी होते, किती मोठे राजे होते, याची तुलना मी जगातले जे सर्वोत्कृष्ट सेनानी होऊन गेले, अलेक्झांडर नेव्स्की असेल, नेपोलियन असेल, फ्रेडरिक द ग्रेट असेल, बिस्मार्क असेल, हिटलरपर्यंत, की प्रत्येकात तुम्हाला काही ना काहीतरी कमी सापडतंय. प्रत्येकाचा कुठे ना कुठेतरी पराभव झालाय, प्रत्येकाला कुठे ना कुठेतरी पकडलाय. महाराजांचं एकटं लखलखतं उदाहरण आहे की त्यांची कंपॅरिझनच कोणाशी होत नाही, हे कोणी मांडलेलं नाही. तर मी ह्या दृष्टिकोनातनं मी दिल्लीचं म्युझियम जे आहे ते सगळ्या लोकांना कळेल अशा पद्धतीने. अजून एक असं म्हणजे आता तुम्ही ऐतिहासिक थीम पार्क केले आहेत, त्यानंतर साईतीर्थसारखं रिलिजियस केलंय, तर असं काही करताना खबरदारी घ्यावी लागते का कुठली, की काही आपल्याकडनं चुकू नये किंवा परफेक्शननी गोष्टी जाव्यात? 100%. कारण कसं आहे की हल्ली लोकांच्या भावना दुखवायचं फारच त्या हळवे झालेत लोक. जरा काही झालं की लोकांचं दुखतं कुठेतरी. तर ते करताना ऐतिहासिक पर्टिक्युलरली विषय आहे. साईबाबांच्या बाबतीतही कसं आहे, धार्मिक लोकांच्या भावना आहेत, त्याच्यामुळे पण तिथे फारसं विपरीत व्हायची शक्यता नसते, कारण आपण काही त्यांच्याबद्दल विपरीत काही बोलणार नसतो. शिवाजी महाराजांच्या बाबतीत असं व्हायची शक्यता होती आणि आम्ही त्याच्या बाबतीत खूप खबरदारी घेतली. माझ्याबरोबर त्याचा रिसर्च करणारे 3 अतिशय खंदे रिसर्चर, त्यांची नावं मी सांगितली पाहिजेत. कौस्तुभ कस्तुरे मुंबईचा, सौरभ वैशंपायन आणि बाबासाहेबांचे शिष्य गणेश ढालपे, हे 3 जण माझ्याबरोबर या संशोधनाकरता होते. आणि आज 2 वर्ष झालेली आहेत. विरोधकही शिवसृष्टी बघून गेलेत खूपसे, आणि त्यांनी मला फोन केलेत की काही नाही सापडलं, असं सापडलं नाही, हे शब्द आहेत त्यांचे. सो प्रयत्न करूनही जर सापडलं नसेल तर मला असं वाटतं ते क्रिएटेबल आहे की तुम्हाला आक्षेप घेण्यासारखं त्यात काही सापडलं नाही. 2 गोष्टी असतात. एक तर मी तिथे सगळीकडे पाट्या लावल्यात. पाट्या लावल्यात शिवसृष्टी. मी गेलात शिवसृष्टीमध्ये तुम्हाला पाट्या बघायला मिळतील की इथे जो कंटेंट आहे याच्यामध्ये एका शब्दाची क्रिएटिव्ह लिबर्टी घेतलेली नाहीये. जे इतिहासात लिहिलेलं आहे किंवा बोललं गेलंय किंवा डॉक्युमेंट केलं गेलंय तेच तुम्हाला इथल्या बोलल्या गेलेल्या स्क्रिप्टमध्ये सापडेल किंवा डायलॉगमध्ये सापडेल किंवा लिहिलेल्या शब्दांमध्ये सापडेल. चित्रपटांमध्ये आणि टीव्हीमध्ये होतं तसा प्रकार करायची इथे शक्यताच नव्हती. कारण चित्रपट कसं असतं, चित्रपट आज आला उद्या गेला, एपिसोड 8ला आला 8:30ला गेला, शिवसृष्टी 25 वर्ष राहणार आहे, त्याच्यामुळे ती जबाबदारी मोठी असते. तर ही कॉन्फिडेंटली असे बोर्ड्स आम्ही लावू शकू इतक्या तयारीचा रिसर्च आमचा होता. आणि त्याला काही लोकांनी प्रश्न विचारले की तुम्ही असं का केलं, तर त्या प्रत्येकाची बिब्लिओग्राफी आमच्याकडे रेडी आहे की हे इथं सांगितलं आणि तो विश्वासार्ह सोर्स आहे. ह्याच जेव्हा त्याचे सगळ्या हे आल्या म्हणजे त्याच्यात तेच त्याच्या ज्या असतात की या सगळ्या आपल्याकडे त्याचं आहे सांगण्यासाठी, त्याच्यानंतर मग आम्ही ते फायनल केला कंटेंट. आणि त्याचं यश हेच सांगतं की गेल्या 2 वर्षामध्ये कोणी ऑब्जेक्शन त्याला घेतलेलं नाही. सर, एक विषय निघालाच आपला किंवा ऐतिहासिक थीम पार्क किंवा म्युझियम आपण बघतोय की एका समाजाला थीम पार्क आणि म्युझियमची किती गरज असते. म्हणजे बाहेर बऱ्याचशा चर्चा ऐकलेल्या आहेत की ह्या देशातलं हे फेमस म्युझियम आहे, तिथे त्यांचा कल्चरल वारसा किंवा कल्चर किंवा इतिहासाबद्दल बऱ्यापैकी समजून सांगितलं. एंटरटेनमेंटच्या बियॉन्ड अजून काय महत्वाची गोष्ट तुम्ही सांगा मला. मी ठीक आहे, मी तुम्हाला त्याचं एक छोट्या गोष्टी तुम्हाला मी सांगतो आणि तुम्हाला काही विचारतोय तुम्हाला की सिनेमा आपण बघतो. सिनेमा बघितल्याच्या नंतर पर्टिक्युलरली तुम्ही हा विचार करा, तुम्ही ग्रोनअप्सचा विचार नका करू, तुम्ही लहान मुलांचा विचार करा. नेहमी तुम्ही लहान मुलांचा विचार करा. मी नेहमी लहान मुलांचा विचार करतो. थीम पार्क्स माझे जे असतात किंवा मी जे क्रिएट करतो ती लहान मुलांना अट्रॅक्टिव्ह वाटली पाहिजे. त्यांना त्याच्यामध्ये काहीतरी गंमत वाटली पाहिजे. सिनेमा बघितले की ही ते होतं. मी लहानपणी सिनेमा बघायचो, काही छान सिनेमा बघितले की अरे वाटायचं की आपल्याला हे करायचं आहे, आपल्याला हे असं करायचं आहे वाटतं ना आपल्याला. सिनेमामध्ये कसं असतं की तुम्हाला तो क्राफ्ट तुम्हाला शिकायला लागेल आणि तुम्हाला त्याच्यात कधी संधी मिळेल नाही मिळेल हेही तुम्हाला माहिती नाही. थीम पार्कमध्ये सगळ्या प्रकारचं इंजिनिअरिंग, सगळ्या प्रकारच्या ट्रिक्स वापरल्या जातात. आणि मला असं वाटतं की ह्या बघितल्याच्या नंतर ना लहान मुलांची कल्पनाशक्ती जागृत 100 पटीने जास्त होते. मी तुम्हाला एकच उदाहरण सांगतो. मी सज्जनगडच्या पायथ्याला एक समर्थ रामदास स्वामींच्यावर आधारित एक छोटंसं पार्क केलं आहे. छोटंसं ते समर्थांच्या आयुष्यातले मी 11 प्रसंग मी तिथे उभारले. आणि त्याच्यामध्ये एक प्रसंग असा आहे की लहानपणी समर्थ खूप दंगेखोर होते, तर ते पाण्यामध्ये उडी मारतात, सूर मारतात, कारण त्या कोणाचं ऐकायचे नाही, तर
पाण्यामध्ये खेळतायत, ते उडी मारतायत. तर सूर जो आहे ना ते पाण्याला त्यांचे हात टेकलेत आणि त्यांची बॉडी सगळी फ्लोटिंग आहे त्यांची. ओके, मी नेहमी जातो, मी तिथे फोटो मागवतो, शाळेच्या ट्रिप्स येतात, लहान मुलं येतात, ती इतकी त्यांना त्याची गंमत वाटते त्याची. तर हे जे इमॅजिनेशन आहे ना, हा तुम्हाला मी एक प्रसंग सांगितला. तुम्ही जे होलोग्राफी बघता, 3D तुम्ही हवेत प्रोजेक्शन असल्यासारख्या गोष्टी तुम्ही बघता, ॲनिमेट्रॉनिक्स तुमच्याशी बोलतोय, डायनोसॉर्स तुम्ही बघता, ह्या बघितल्याच्या नंतर ना मला असं म्हणजे मी अमेरिकेत शिकायला होतो आणि 92-94 साली मी जी थीम पार्क बघत होतो त्यावेळेला थीम पार्कला कोणी तसं भारतीय जाईल असंही कोणी नव्हतं. मी ते बघायचो ना तिथे, बॅक टू द फ्युचरच्या राईड्स असतील, जॉज असेल, E.T. असेल, या राईड्सना कॅप्टन कुक असेल, कॅप्टन नेमो असेल, ह्या ज्या पूर्वी जुल्स व्हर्नच्या त्यांनी काही राईड्स केल्या होत्या की पाण्यात पाणबुडीत बसून तुम्ही जाता. बघा तुम्ही तिथे लहान मुलांच्या डोळ्यांची जी चमक असते ना तिथे, तर मला तिथे खूप वाटायचं की हे आपल्या इथल्या मुलांना हे कसं मिळेल, कारण तिथे तिकीटं एवढी, ती टेक्नॉलॉजी अशी, पण आज सुदैवाने काही त्यातल्या गोष्टी करायची संधी इथे मिळते. तर मला असं वाटतं की मुलं ही सेंटरला असली पाहिजेत, लहान मुलं. आणि मुलांना तुम्ही कुठले हिडीस तुम्ही तिथे काही दाखवत नाही, तुम्ही कुठली विकृत गोष्ट तिथे दाखवत नाही, तुम्ही जे जागृत करता त्यांची कल्पनाशक्ती जागृत करता. सो लहान मुलांची कल्पनाशक्ती जागी करणं हे एक प्रकारे आपलं नॅशनल कॅरेक्टर बिल्ड करण्यासारखं आहे. म्हणजे आपण जे चांगली माणसं बनायचं म्हणतो ना, तर लहानपणी तुम्हाला काहीतरी तुमच्या डोळ्यासमोर वाटलं पाहिजे की अरे मला हे करायचंय. ती दिशा सापडायला मला असं वाटतं की इतर कुठल्याही क्राफ्टपेक्षा थीम पार्क तुम्हाला जास्त मदत करतो. आणि म्हणून जास्तीत जास्त लहान मुलांनी थीम पार्क बघावेत आणि लहान मुलांच्या करता पार्क निर्माण होते. सर, आपण आता लहान मुलांविषयी बोललो आणि त्यांना अट्रॅक्टिव्ह वाटावं असं काम आपलं असलं पाहिजे असं तुम्ही म्हणताय. तेव्हा माझ्या फक्त आणि फक्त डोळ्यासमोर असं खूप मोठं बघायचं झालं तर डिझनी आलं, पटकन म्हणावं तर. तर त्यांचं तुम्ही एका लेखामध्ये असं म्हटलं होतं की क्वालिटी काम असतं बाहेर. तर हे जाणून घ्यायचं मला की बाहेर क्वालिटी काम असतं म्हणजे नेमकं काय असतं? क्वालिटी काम त्याचे निकष तर खूप आहेत त्याचे, परंतु त्याचा एकच शब्दात त्याचं वर्णन आपण करू शकतो की अनकॉम्प्रोमाइजिंग काम हे क्वालिटी काम होतं. म्हणजे त्याचा समानार्थी शब्द काय तर अनकॉम्प्रोमाइजिंग काम. मी ज्याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही केलं, ती क्वालिटी. आणि क्वालिटी काम परदेशात होतच नाही, आपल्याकडे होतं, पण त्यांच्याकडे असं होतं की 2-3 गोष्टी आपण त्यात बघितल्या पाहिजेत. डिझनी जेव्हा एखादं अट्रॅक्शन तयार करतं किंवा डिझनी एखादी फिल्म तयार करतं, त्यांना माहीत असतं की त्यांचा ऑडियन्स जगभर पसरलेला आहे. त्याच्यामुळे ज्या काळज्या घ्यायच्या ना, की आपण जसं म्हणतो की आता एक तुम्हाला विचारलं की शिवसृष्टी केली तर त्याचं कोणाला दुखावणार काही तुम्ही केलं का? डिझनीला तर जगात जायचं आहे सगळ्या. मग जगामध्ये इतक्या इथनिसिटीज आहेत की चुकून कुठे आपण काळ्या लोकांचा अपमान करतोय का, चिनी लोकांचा, त्यांचं मार्केट सगळं जग आहे. तर किती रिसर्च करत असतील, ती कथा बांधायची त्याच्यात किती ते काम करत असतील त्याच्यामध्ये. आणि बेसिकली काय की अमेरिका हा जो देश आहे किंवा वेस्ट आपण म्हणतो, पण त्यातल्याच अमेरिकेमध्ये एंटरटेनमेंटचं कल्चर आहे असं मी म्हणतो. ओके, एंटरटेनमेंटचं कल्चर आहे. याचा अर्थ काय तर तुम्ही जुल्स व्हर्नच्या पहिल्या जर्नी टू द मून या पिक्चरपासून तुम्ही बघा, ते स्पिलबर्गचे बघा, जॉर्ज लुकासचे स्टार वॉर पर्यंत तुम्ही या. ओके, करमणुकीच्या बाबतीत त्यांनी स्वतःचं एक कम्प्लीट वेगळं त्यांनी स्वतःचं एक त्याचं नुसतं विश्व नाही, त्याचा आकार, त्याचा साईज, त्याचा कुठल्या पद्धतीने प्रेझेंट करायचं हे त्यांच्याकडे कल्चर आहे. आपल्याकडे प्रभात फिल्म कंपनी होती, आपल्याकडे बंगालमध्ये न्यू थिएटर होतं, बॉम्बे टॉकीज होतं, हे होते. आपल्याकडे ही एंटरटेनमेंट बनत होत्या. तुम्ही फक्त कम्पेअर करून बघा की डॉक्टर नो असेल किंवा लॉरेन्स ऑफ अरेबिया असेल, हे मी तुम्हाला 50चे चित्रपट सांगतोय बरं का. आपल्याकडे चित्रपट चांगले निर्माण होत होते, परंतु आपल्याकडे सामाजिक चित्रपट निर्माण होते. तर स्केल समहाऊ आपण त्यांना मॅच करू शकत नव्हते, कारण आपलं मार्केट ही जेवढी इंडिया आहे, त्यांचं पहिल्यापासून त्यांचे अमेरिकन चित्रपट भारतातही लागतच होते त्यावेळेला. तर ते त्यांचा बघण्याचा दृष्टिकोन जो आहे ना तो जागतिक आहे. आणि जागतिक तुम्ही दृष्टिकोन जेव्हा ठेवता त्या नॅचरली तुम्हाला त्याच्याकरता पैसे जास्त खर्च करायला लागतात, त्याची त्यांना जाणीव आहे. आणि त्याची बजेट्स त्यांची तशी करतात आणि त्याच्यात ते सांगतात की कुठल्याही बाबतीत त्याच्यात काटकसर नावाची त्याच्यात गोष्ट नाही त्याच्यामध्ये. ओके, आता तुम्हाला साधं एक उदाहरण सांगतो. एक साधं उदाहरण घ्या की थीम पार्क्सचं आपण परत येऊ, थीम पार्कवर येऊ. तुम्ही कुठल्याही थीम पार्कला जा, तुम्ही गेला असाल नसाल माहित नाही, थीम पार्क मध्ये एक मोठा सेंट्रल स्ट्रीट असतो
की जो त्याला म्हणतात मॅजिक किंगडम म्हणतात, डिझनीवाले मॅजिक किंगडम, युनिव्हर्सल त्याला ऍडव्हेंचर स्ट्रीट म्हणतात, त्याला काहीतरी ते नाव देतात. त्या स्ट्रीटचं काम असं असतं की तुम्ही थीम पार्कच्या प्रवेशद्वारातून तुम्ही जेव्हा आत जाता त्या स्ट्रीटमधनं चालत जाता जाता तुम्ही बाहेरचं जग विसरता. ते जे काही 5-10 मिनिटं तुम्ही जे चालत जाल ते तुम्हाला संपूर्ण त्या थीम मध्ये घेऊन जातात. हे त्या स्ट्रीटचं काम असतं तिथे. आणि मग तुम्ही अट्रॅक्शन्स निर्णय बघायला तुम्ही जाता तिथे. आता तुम्ही एक कल्पना करा की हा स्ट्रीट आहे, हा संपूर्ण सायलेंट स्ट्रीट आहे. काय होईल, तो मरेल सगळा, म्हणजे त्याचा इम्पॅक्ट तुमच्याकडे होणार नाही. तर तुमच्या त्या स्ट्रीटची जी थीम आहे त्या थीमचं अतिशय सुंदर म्युझिक तुम्हाला तिथे त्या रस्त्यावर तुम्हाला ऐकायला येत असतं. तुम्हाला तिथे ते गाणी असतील, ते म्युझिक असेल, ते इतकं लाईव्हली असतं की तुम्ही ते त्याच्या तालावर डोलत तुम्ही आतमध्ये तुम्ही जाता. आता मला तुम्ही सांगा की तुम्ही पोस्ट प्रोडक्शन, तुम्ही फिल्म मेकिंग तुम्ही थोडंफार तुम्ही करता, तुम्ही ऐकलंय, आपण स्टुडिओमध्ये साऊंडचं मिक्सिंग करतो. ओके, आता मला तुम्ही एक सांगा की या स्ट्रीटवर मला जे म्युझिक वाजवायचं आहे त्याचं जर मिक्सिंग मी स्टुडिओत केलं आणि मी त्या स्ट्रीटवर ते वाजवलं तर काय होईल? बरं वाजेल, हरकत नाही, त्याला काही हरकत काहीच नाही. डिझनी काय करतं, त्या स्ट्रीटवरच्या म्युझिकचं मिक्सिंग त्या स्ट्रीटवर करतं. त्यांचे जे मिक्सर्स असतात साऊंडचे ते मी बघितले, ते त्यांचे 200-200 ट्रॅकचे मिक्सर्स, 6-6 मिक्सर्स स्ट्रीटवर लावतात तिथे. आणि मला तिथे चांगलं ऐकायला पाहिजे. मी स्टुडिओतलं म्युझिक मी तिथे ऍक्सेप्ट करणार नाही. मी जे म्हणतो ना की अनकॉम्प्रोमाइजिंग काय असतं, क्वालिटी म्हणजे काय असतं, ही क्वालिटी आहे. याच्याकरता त्यांचे जे साऊंड रेकॉर्डिस्ट असतात ते हॉलिवूडमधले प्रख्यात साऊंड इंजिनियर्स ते हायर करतात, त्यांना ते चार्टर्ड फ्लाईट्सने आणतात. त्यांचं जे सगळं इक्विपमेंट असतं ते मी बघितलं की लिमोझिनमधनं ते इक्विपमेंट येतं. त्यांचा थाट एखाद्या राजासारखा असतो. आपल्याकडे साऊंड रेकॉर्डिस्टची किंमत किती असते साधारणतः, तुम्हाला असं काय कळतं, तुम्हाला विचारतो तुम्हाला. सो बेसिकली माणसांनाही तिथे किंमत देतात, त्या दर्जाची माणसं ते निवडतात. आणि म्हणून मी जे म्हणतो की मग आता त्यांच्याकडनं शिकण्यासारखं काय, तर मला त्यांच्याकडनं शिकण्यासारखं एक कळलेलं आहे की मी आता समजा मी कारगिलचं वॉर केलं तर ते ट्रेडिशनल थिएटर आहे का? थिएटर नाही आहे, ते अट्रॅक्शन आहे. आणि मी तिथे जागा कमी जास्त आहेत, कुठे लोक त्यातनं हिंडत जातात. मला तिथला जो साऊंड ट्रॅक करायचा होता तो जर मी स्टुडिओत मिक्स करून नेला तो तिथे चांगला वाढणार नाही. मग मी डिझनीकडनं काय शिकतो, मी माझ्या साऊंड मिक्सिंगची माझी जी टीम असते ना, माझी सगळ्या पार्कमधली सगळी अट्रॅक्शनची मिक्सिंग ही साईटवर होतात माझ्या. सो दिस इज व्हॉट यू लर्न फ्रॉम देम. सो आपल्याकडे करता येत नाही असं नाही, साध्या साध्या गोष्टी असतात, पण तुम्हाला ते जाणवायला पाहिजेत, तुम्हाला ते कळलं पाहिजे की याच्यामुळे फरक होतो आणि मग तो तुम्ही फरक करू शकता. आता त्याला थोडेफार पैसे लागतातच त्याला, आणि ते खर्च करायची ज्या प्रोड्युसरची तयारी पाहिजे त्याची. या 2 गोष्टी झाल्या तर मला असं वाटतं की क्वालिटी ही हे नाही. आणि साऊंडचं सांगितलं की तुम्ही अशी कल्पना करा की प्रत्येक बाबतीत, म्हणजे तुम्ही जर बघितलं तर क्वालिटी कशी होते. डिझनीच्या तुम्ही दारात उभे राहा, तुम्ही लाईन असते सकाळी, तिकीट काढलं तुम्ही आत जाताय, लाईन असते. आता मी ट्रेनिंग घेतलंय म्हणून मी सांगतो तुम्हाला, मी सांगू शकतो कारण मला माहिती आहे. तुम्हाला जे तुमच्याशी बोलणार, तुमचं तिकीट विकणारा, तुमचा तिकीट व्हॅलिडेट करणारा जो माणूस असतो ना तिथे, तो समोरची जर लहान मुलगी असेल तर तिच्याशी तो वेगळं बोलेल, सिनियर सिटीजन असेल त्याच्याशी वेगळं बोलेल, प्रत्येकाला हॅलो गुड मॉर्निंग असं करत नाही. आणि हे त्यांना 23 प्रकारचे वेलकम्स त्यांना शिकवलेले असतात. आणि त्याला सांगितलेलं असतं की एक शाळेचा जरी कॉलेजमधल्या मुलांचा ग्रुप आहे तरी प्रत्येक मुलाचं ग्रीटिंग हे वेगळं झालं पाहिजे. आणि 23 का, तर पहिल्या माणसापासून 24वा जो माणूस आहे ना त्याला तुम्ही पहिल्याला जे बोलताय ते त्याला ऐकू येत नाही, म्हणजे त्याला ते नवीन वाटतं. हा रिसर्च करून आलेला आहे की याला म्हणतात क्वालिटी. मी जे म्हणतो ना की क्वालिटी कुठपासून सुरू होते, त्याला ते गेस्ट एक्सपिरियन्स म्हणतात. की माझ्याकडे जो येणार आहे तो गेस्ट आहे आणि मी त्याला जे एक्सपिरियन्स देणार असेल तर तो एक्सक्लुसिव्ह, त्याला असं वाटलं पाहिजे की अरे मला हे असं वागवत आहे. तर याच्याकरता जी सुरुवात ही किती छोटी गोष्ट आहे. आपल्याकडे तुम्हाला हे कधी सापडलंय, कुठली रिसेप्शनिस्ट असेल म्हणा किंवा एखादा पर्सर असेल, तो तुम्हाला असं कधी तुम्हाला सापडणार नाही. पण ही लोक जेव्हा पब्लिक सायकोलॉजीचा विचार करतात ते इतक्या डेप्थमध्ये जातात. आणि क्वालिटी इथनं सुरू होते. आणि साऊंड रेकॉर्डिंग हा त्यातला सगळ्यात शेवटचा भाग. तुम्हाला सुरुवात आणि शेवट सांगितली, याच्यामध्ये येणाऱ्या ज्या गोष्टी आहेत या सगळ्या गोष्टींना हीच परिमाण लागू होतं. आणि अशी मी 24 तास बोलून मी तुम्हाला उदाहरण सांगू शकतो तुम्हाला. वाव, खूप इंटरेस्टिंग आहे. तर आपण वेगवेगळे थीम पार्क्स बघितले. इंटरेस्टिंग तुमचे जे थीम पार्क्स आहे त्यात यादीत नाव आहे ते बोटॅनिकल गार्डन नाशिकचं. ते आम्ही सभांमध्ये जास्त ऐकले, कारण राज ठाकरे त्यांचा बऱ्याच वेळा उल्लेख करतात. किंवा जेव्हा रतन टाटांचं निधन झालं तेव्हा पण राज ठाकरेंनी जे लिहिलं होतं त्यात तो एक्सपिरियन्स सांगितला होता की त्यांनी ते बोटॅनिकल गार्डन उभारताना त्यांची कशी मदत झाली वगैरे.
सो मला दोन अर्थाने विचारायचं आहे की आपल्या म्हणजे राज ठाकरेंशी तुमचा संबंध आला म्हणून किंवा इतर तुमच्या राजकीय नेत्यांशी संबंध आला असेल तर त्यांना हे विजन आहे का किंवा त्या लोकांच्या ह्या अशा अपेक्षा आहेत का की अशा गोष्टी झाल्या पाहिजेत? आणि दुसरी गोष्ट म्हणजे टाटांबरोबर जे तुम्ही केलं त्याच्यात त्यांचे काय इनपुट्स होते का किंवा ते कसं कम्युनिकेशन होतं? मी एक पहिलंच वाक्य मी तुम्हाला निसंशय सांगून टाकतो की राज ठाकरेंना जो एक नजर आहे हा. चांगल्या गोष्टींकडे बघायची आणि चांगल्या गोष्टी करायची, त्यांच्या जवळपासही जाणारी नजर इतर कुठल्याही नेत्याला नाहीये. ओके. ओके, हे माझं पहिलं वाक्य. म्हणजे त्यांना डिस्टिंग्विश करायलाच पाहिजे, कारण मी जवळनं त्यांना मी बघतोय त्यांच्या डोक्यातल्या कल्पना. बिईंग एन आर्टिस्ट मेक्स डिफरन्स. Makes a ओके, difference. तर ही हिमसेल्फ इज अ ग्रेट आर्टिस्ट. म्हणजे साधं नाहीये, फार मोठ्या दर्जाचा आर्टिस्ट तो आहे. ते राजकारणात गेलेला त्यांचा वेगळा आहे, पण इज ग्रेट आर्टिस्ट. तर त्यांच्या डोक्यात जेव्हा कल्पना आली तेव्हा त्यांना माहित होतं की मी हे करतो म्हणून. त्यांनी मला बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं की आपल्याला हे करायचं आहे. तर ते बोटॅनिकल गार्डन 52 एकरची जागा आहे आणि ती पडीक होती आणि तिथे असं संध्याकाळी सगळे ड्रगिस्ट आणि दारू प्यायला लोक जाऊन सगळं त्याचं डायलॅपिड खराब झालेली जागा होती. फॉरेस्टच्या ताब्यात होती. फॉरेस्ट डिपार्टमेंट इतकं रिजिड आहे आपल्याकडचं की ते काही करू देत नाहीत. त्यांच्या जमिनीत म्हणजे काही करायचं नाही, परवानगी नाही तिथे करायला. बांधकाम करायला परवानगी नाही, तिथे फूड स्टॉल्स करायला, तिथे बाग करायला लोकांना यायला परवानगी नाही. लोक येतात तशी, परवानग्या नाहीत. मग असं ठरलं की नाशिकची कॉर्पोरेशन त्यावेळेला मनसेकडे होती, त्याच्यामुळे त्यांनी कॉर्पोरेशनला त्यांनी मध्ये घातलं आणि हे जे डेव्हलपमेंट करण्यात येईल ती कॉर्पोरेशनतर्फे करण्यात येईल असं झालं. आणि कॉर्पोरेशन बिंग गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन, फॉरेस्ट डिपार्टमेंट त्यांना नाही म्हणू शकत नाही. त्याच्यामुळे कॉर्पोरेशननी फॉरेस्ट डिपार्टमेंटला सांगितलं की आम्ही करतो. फॉरेस्ट डिपार्टमेंटनी त्यांना सांगितलं की तुम्ही करा. त्याला फंडिंग राज ठाकरेंनी टाटांच्याकडनं उभं केलं, त्यांच्या CSR प्रोजेक्टमधनं केलं आणि अशा रीतीनं ते केलं. मी केलं, म्हणजे ते माझ्या टीमने केलं ते सगळं. तिथं तर तिथे आम्ही लेझरनी बोलक्या झाडांचा शो केला होता की झाडं लोकांशी बोलतात आणि त्यांची कथा त्यांना सांगतात. 20 मिनिटाचा शो होता आणि त्याच्यामध्ये स्पेशल इफेक्ट्स भरपूर होते आणि सांगायचं म्हणजे त्याचा लगेच त्याचा एपिलॉग सांगतो त्याचा की हा शो सगळा पूर्ण झाला आणि 30 रुपये तिकीट होता त्याचं. कारण CSRचा प्रोजेक्ट गव्हर्नमेंटचा होता, त्यामुळे तुम्ही जास्त तिकीट ठेवू शकत नाही. हा शो, ह्या क्वालिटीचा शो लोकांनी सांगितलंय, मला सांगितलंय, राजसाहेबांना सांगितलंय, सगळ्यांना सांगितलंय की असा शो आम्ही सिंगापूर किंवा आम्ही इकडे बघितलेला आहे, पण असा शो आम्ही भारतात कुठेच बघितला नव्हता. हे लोकांची फीडबॅक होतं. या शोचं तिकीट सहज $50 पर्यंत परदेशामध्ये असतं. ते इथे किती होतं तिकीट? 30 रुपये. आणि त्या 30 रुपयामध्ये दररोज संध्याकाळी ते थिएटर भरलेलं असायचं. मी कपॅसिटी ठेवली होती 500 मुलांची किंवा 500 लोकांची समोरच्या थिएटरमध्ये. रोज त्याच्यामध्ये 2000 लोक बसवायचे आणि असे 2-2, 3-3 शो व्हायचे. सो फॉरेस्ट डिपार्टमेंटनी 30 रुपयाच्या तिकिटातनं एका वर्षात 2.5 कोटी रुपये त्यांना रेव्हेन्यू मिळाला त्यातनं. आणि याचा सगळा मेंटेनन्स सगळा टाटांच्या 1 वर्ष मी त्याचा मेंटेनन्स बघत होतो, सगळा आमची टीम बघत होती. आणि 1 वर्षाच्या नंतर मग ते एक सत्ता पालट झाला आणि त्याच्याकडे कोणाचं लक्ष नाही त्याचं राहिलं त्याचं. त्याच्यामुळे दुर्दैवाने जे व्हायचं ते झालं आणि आज परत बॅक टू स्क्वेअर वन असं ते झालं चित्र. म्हणजे टाटाने त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली, खूप उत्तम प्रोजेक्ट होता. आणि रतन टाटांशी माझं ते एकदा बघायला ते तेव्हा माझं मी त्यांना दाखवलं त्यावेळेला आणि ते राज ठाकरेंनीच ते हे केलं होतं, म्हणजे ते आयोजित केलं होतं. पण त्यांची जी कोर टीम होती तर त्यांचे CSRचे त्यांचं जे फंडिंग आहे ना त्यांचं इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटवर त्यांचा खूप थ्रस्ट आहे त्यांचा. तर त्याला ते जास्त त्याला देतात त्याला. तर त्यांनी त्यांचे जे काही त्यांचे बुलेट पॉईंट्स असतील त्यांच्या कोर टीमला सांगितले. त्यांची कोर टीम माझ्याबरोबर सतत काम करत होती आणि प्रत्येक गोष्टी सिम्युलेशन्स कसं होणार आहे हे त्यांना, कारण हे परत कोणी असं केलं नव्हतं. तर हे त्यांना ते फीडबॅक द्यायचे. मी काही त्यांच्याकडे जात नव्हतो, परंतु त्यांच्याकडनं अप्रुव्हल आल्याच्या नंतर मी पुढे जायचो. असं करत ते मी ते बोटॅनिकल गार्डनचं काम केलं. सो पुन्हा तेच दिसतं की गव्हर्नमेंट किंवा ते प्लेयर्स इन्व्हॉल्व्ह झाले की मे बी पुन्हा मेंटेनन्स म्हणजे बाकीच्या बाबतीत जे होते ते इथे पण दिसत आहे. म्हणून प्रायव्हेट एखाद्या एंटरप्रेन्योरनी करणं, चालवणं आणि गव्हर्नमेंटनी एखादी गोष्ट चालवणं याच्यात फरक आहे. त्याचं म्हणतात की गव्हर्नमेंट हॅज नो बिझनेस टू बी इन बिझनेस. एक कंप्लेंटचा सूर ऐकू येतो की थीम पार्कचे तिकीट्स खूप असतात किंवा परदेशी गेल्यावर लोक थीम पार्कला जात नाहीत कारण की तिकीटं खूप असतात. तर असं काय आणि परवडणारी तिकीटं कधी होतील थीम पार्कची?
मुळात परवडणारी म्हणजे किती किती पाहिजे तुला तिकीट म्हणजे मध्यम वर्गाला परवडत म्हणजे नाही किती अशी किती आता. असं नको असं नको. बाहेरची इतकी हे नाही बाहेरची जाऊ दे, इथली इंडियातली किती पाहिजे तिकीट दादा, किती असेल तिकीट? एक दिवस तुला घालवायचा असं तू विचार कर. तू दिवस जातोस ना सगळा आपला. ते 1,500 1 ते 1,500. चालेल ना, हो. तेवढीच तिकीट आहे, त्याच्यापेक्षा जास्त नाहीये. भारतातली तिकीट तेवढीच आहेत. रामोजीचं तिकीट 1200 रुपये परवडेल. हो. इमॅजिकचं तिकीट 1000 रुपयाच्या आसपास आहे, हा. परवडेल. हो. साहित्याचं तिकीट 700 रुपये परवडेल. शिवसृष्टीचं 600 रुपये परवडेल. कुठलीच नाही तिकीट परवडण्यासारखीच आहेत. प्रश्न संपला. बरं, आता परदेशी जाऊ आपण. परदेशी हा परदेशच एवढा महाग आहे. परदेशी असं आहे की परदेशी मी आत्ताच गेलो होतो. मी आता अमेरिकेत होतो आणि मलाही धक्का बसला ऍक्च्युली. इतकं इन्फ्लेशन झालेलं आहे. मी आता गेलो तर 4 वर्षांनी गेलो होतो. आता मधल्या काळात जाणं झालं नव्हतं. मी 4 वर्षांनी जे गेलो होतो तर महागाई जी वाढलेली आहे तिथे ती धक्कादायक पद्धतीची महागाई आहे सगळ्याच बाबतीत. पण थीम पार्कचे सुद्धा रेट जे आहेत मला नाही खर्च करायला लागले, त्याच्यामुळे मला काय वाटलं नाही. ते माझं कामाचा पार्ट होता तिथे. पण $350 तिकीट होतं डिस्नीलँडचं. ओके, आता $300 तुम्ही लगेच तुमच्या डोक्यात 90 गुणाकार सुरू होतो. तुम्ही करू नयेत, तुम्ही तो करू नका, कारण तो योग्य नाही आहे तसं. तिथल्या इन्कमच्या मानाने त्यांनी तिकीट ठेवलं. आणि हे करून सुद्धा मी तुम्हाला सांगतो की तिथे इंडियन ऑडियन्स खूप होता. स्फिअर नावाचा शो आहे तिथे. आता स्फिअर नावाचा शो आहे, वेगासला मी गेलो होतो. स्फिअर वन ऑफ द ग्रेटेस्ट शो. म्हणजे भव्यता काय असती ना, याचं सगळ्या लिमिट्स त्या लोकांनी ओलांडल्यात त्यातल्या. इव्हन डिझनीलँड वगैरे सुद्धा घेरी येऊन पडतील असा वेगासमध्ये शोज आहेत. तुम्ही डिझनीलँड तुम्ही बघता, तुम्ही आपण म्हणतो की डिझनीलँड युनिव्हर्सल आहेत, त्यापेक्षा मोठे शोज वेगासमध्ये आवड हवे प्रचंड आहे. एकेका शोचं तिकीट मिनिमम तिकीट $200 पासून सुरू होतं आणि ते $1000 $1500 पर्यंत जातं. आणि थिएटरची कपॅसिटी किती असावी, एका शोच्या थिएटरची कपॅसिटी किती असावी? इंडोर थिएटर मी म्हणतोय, आउटडोर नाही. 18,500 लोक थिएटरमध्ये बसतात आणि ह्या थिएटरमधले शो 3 शो रोज फुल असतात. आता हे जे स्फिअर मी तुम्हाला सांगतोय, हे उभारण्याची कॉस्ट किती होती? $2.4 बिलियन, $2.8 बिलियन, म्हणजे साधारणतः असं धरून की 24,000 कोटी रुपये ते होतं. आता तो जो कोणी इन्व्हेस्टमेंट करणार आहे त्याला एवढी अक्कल निश्चित आहे की वेगासचं मार्केट काय, लोकांची पेईंग कपॅसिटी काय आणि लोक काय देऊ शकतात. इज व्हेरी सक्सेसफुल. 2 वर्ष झाली आहेत. आता असं म्हणतात की पुढच्या वर्षी त्याची सगळी इन्व्हेस्टमेंट त्याची पूर्ण होते. वाव. सर बाहेरचा विषय नाही तर थोडक्यात परत तुझा प्रश्न पूर्ण करतो की सिंगापूर दुबईमध्ये जर तू गेलीस तर सिंगापूर दुबईला तुम्ही जाता तेव्हा तिकीट काढता, तुम्ही हॉटेलमध्ये राहता, तुम्ही थोडे मजेच्याच याच्यामध्ये जाता. तर मला आताही मी जातो सिंगापूरमध्ये युनिव्हर्सल स्टुडिओ आणि सेंटोसा आयलंडला तुम्ही जर गेलात की ज्या बिगेस्ट टुरिस्ट प्लेसेस आहेत, तुम्ही गेलात तर सगळ्यात जास्त ऑडियन्स तुम्हाला इंडियन तिथे भेटेल. तुम्हाला सिंगापूरला गेला तर तुम्ही युनिव्हर्सल जायचं असतं. तुम्ही जसं हैदराबादला गेलं तर रामोजीला जायचं असं असतं, सिंगापूरला गेलं तर युनिव्हर्सलला जायचं असं असतं. तिथलं तिकीट काय आहे तर सिंगापुरन डॉलर्स $150 आहे. आता तुम्ही केव्हा तरी एकदा सुट्टीवर जाणार तर तुम्ही तेवढे आपण विचार नाही करत. आणि तुम्ही ते दिवस घालवता हे लक्षात घ्या. सिनेमाचं तिकीट किती असतं तुम्ही जाता तेव्हा? 300-400 रुपये जाता. किती तास बघता तुम्ही सिनेमा? 2 तास, 2 तास, 2.25 तास. मध्ये काहीतरी खाता. किती त्याचे रुपयाचे वेगळे खाता? पैसे. मला सांगा, तुम्ही जर 4 लोकांची फॅमिली जर सिनेमाला गेली, तुमचे टोटल जाऊन बाहेर पडेपर्यंत खर्च किती झालेले असतात? 2,000-3,000 पर्यंत जातात. 2 तासाकरता. मग ज्या जागेला तुम्हाला दिवसभर तुम्हाला आनंद मिळतोय त्या जागेला तुम्ही थोडस जर तुम्ही दिलेत पैसे, आणि इंडिया तुला मी प्रूव्ह करून दाखवलं की इंडियन सगळी पार्क जी आहेत ही डिस्काउंटेड आहेत. डिस्काउंटेड. जा, मोठ्या संख्येने जा, सिनेमा बघू नका. मे बी ते आपण पेपरात जास्त वाचलं त्यामुळे असेल. लाईक तिथे लिहिलेलं असतं ना, दुसऱ्याचे एक्सपिरियन्स आपण घेतो किंवा ते टुरिस्ट. मी जिथे काम करतो तिथली फिगर सांगतो, कुठल्याच त्यातल्या म्हणजे हे नाहीये फिगर्स. सर आता आम्ही गेलो नाहीये, पण भविष्यात कधी वेळ आला किंवा कोणी जाणार असेल तर कोणते असे आहेत की जे बघण्यासारखे किंवा बघितले पाहिजे जर तुम्हाला वेळ आली तर? खूप आहे जगात तुम्ही बघा. डिझनीलँड तर तुम्ही बघाच, तुम्हाला जमेल तिथे बघा. तर डिझनीलँड कुठे कुठे आहे? तर डिझनीलँड अमेरिकेतच लॉस एंजेलिसला, ओरलँडोला आहे. पण तुम्हाला जवळ जायचं असेल तर हाँगकाँगला डिझनीलँड आहे.
शांघायला डिस्नीलँड आहे, म्हणजे ही त्यातल्या ईस्टमध्ये जवळची असलेली ठिकाणं. युनिव्हर्सल स्टुडिओ तुम्ही जर गेलात तर अमेरिकेमध्ये 2 ठिकाणी आहेतच, याच 2 ठिकाणी आहेत. पण युनिव्हर्सल स्टुडिओ तुम्हाला सिंगापूरमध्ये आहे, ओके. युनिव्हर्सल स्टुडिओ तुम्हाला टोकियोमध्ये आहे. हम्म. अशी प्रत्येकाची 5-5, 6-6 ठिकाणी आहेत. त्यात Yes. भारतात ते येत नाही, त्याचं कारण त्यांचं तेच आहे. जे तुझा प्रश्न बरोबर होता. ते लोक एका पद्धतीने काय म्हणतात की आम्हाला भारतीय लोक ही आमचं पेईंग कपॅसिटी ऑडियन्स नाही, ओके. कारण ते त्यांचा जो अमेरिकन रेट आहे त्याच्या खाली ते ठेवू शकणार नाही इथं रेट केले तरी. आणि त्याचं कारण मी सांगितलं असं की अनकॉम्प्रोमाइजिंग क्वालिटी आहे. ते ज्या पद्धतीचं काम करतात त्याचा खर्च तेवढा आहे. तो खर्च त्यांना त्या पद्धतीने चालवायचा झाला, त्यांना तेवढं तिकीट ठेवायला पाहिजे. आणि ते तिकीट त्यांनी जर तेवढं ठेवलं नाही तर आपली तेवढं ठेवलं तर आपली लोक त्याला जाऊ शकणार नाहीत. आता तुम्ही अंबानी सेंटरमध्ये जा, तुम्ही बघा की 3,000 रुपये तिकीट, नाटकाचं तिकीट असतं. चांगलं करतात, ते छान करतात. पण 3,000च्या तेव्हा सुद्धा त्याला एलिट क्राऊड त्याला येतं, 5,000 पर्यंत देईल, पण थिएटर मग तुमचं निम्म रिकामं असतं. तर ह्याच्या पुढे किती स्ट्रेच करतील लोक. म्हणून ते त्यांनी डिक्लेअर करून टाकलं की युनिव्हर्सल आणि डिस्नीलँड इंडियात येणार नाही, कारण इंडियन ऑडियन्सची पेईंग कपॅसिटी ही Okay. आमच्यासाठी योग्य नाही आहे. सर आपण एवढं सगळं बघतोय, जेवणाचा एक्सपिरियन्स एक इन जनरल जेवणाचं किंवा फूड जेवण इथलं एक जेवणच वाटतं. कारण इथे गेलो, समजा इथे थीम पार्कला गेलो, इमॅजिकाला आता आहे की नाही माहित नाही, पण आम्ही जेव्हा गेलो होतो किंवा बाकीचे जे एक टिकुचिनी वाडी होतं तिकडे पण आम्हाला घेऊन जायचे वगैरे. पण तिथे असं की एक्सपिरियन्स कळत आहे की तिथे लिहितात की खूप उंच राईड्स आहेत किंवा जागतिक लेवलच्या आहेत, इंटरनॅशनल लेवलच्या आहेत. पण ते दुपारचं जेवण असतं तेव्हा पुन्हा पुरी भाजी, गुलाबजाम वगैरे ह्या गोष्टी असतात. सो फूड एक्सपिरियन्स पण वेगळा असतो का ह्या थीम पार्कमध्ये? फूड एक्सपिरियन्स वेगळा असतो आणि असायला पाहिजे, परंतु तो त्या ठिकाणी येणाऱ्या ऑडियन्सवर ठरतो. आता समजा एखाद्या ठिकाणी जर लॅकुना, मी इमॅजिका जेव्हा सुरू झालं तेव्हा तिथे त्यांनी 4 रेस्टॉरंट्स सुरू केली होती आणि त्या 4 रेस्टॉरंट्समध्ये वेगवेगळी कुझिन मिळेल अशी त्यांनी व्यवस्था केली होती. आता मध्ये काय झालं मला माहिती नाही, कदाचित सगळीचकडे सारखं होत असेल, पण त्याचा विराज म्हणून त्यांचं ॲक्च्युली केटरिंग त्यांचं सगळं डिपार्टमेंट बघणारा हेड आहे. त्यांचा चांगला मुलगा आहे, तो अतिशय एंटरप्राइजिंग आहे. त्याला मी तुमची हे पोचवतो, मित्रच आहे माझा, त्याला मी पोचवतो. तर रेस्टॉरंट्स वेगवेगळे असायला पाहिजेत, वेगवेगळ्या थीम्सचे असायला पाहिजेत. आणि आता साईतीर्थला येतात लोक ती रिलिजियस टुरिझममध्ये येतात. तर तिथे नॉनव्हेज तुम्ही ठेवू शकत नाही, तिथे ठेवलं तुम्हाला ॲक्च्युली ते मार्क आहे, त्याच्यामुळे तिथे तुम्हाला व्हेज रेस्टॉरंट तुम्हाला मिळेल. फिल्मचं असेल तिथे तुम्हाला पुष्कळ वेळेला, आता रामोजी फिल्म सिटीमध्ये असं आहे की त्यांनी एक ब्लॅक अँड व्हाईट रेस्टॉरंट केलं आहे. तर पूर्वीच्या जमान्यातलं आता ते गाजर का हलवा आणि हे वगैरे तुम्हाला जे ती आई म्हणते ना, ते काय सरसो का साग और ये बना आहे, तर ते सगळं त्या ब्लॅक अँड व्हाईटमध्ये त्यांचं तसं दे डन गुड. तर ते तुम्हाला जे आठवण तिथे होते ते पदार्थ तुम्हाला तिथे मिळतात. इमॅजिकामध्ये आता मी नवीन त्यांची अट्रॅक्शन काही रिनोव्हेट करतोय, ते एक स्पेस रिलेटेड अट्रॅक्शन तिथे होत आहे. तर आम्ही तिथे आता समजा तुम्ही स्पेस इंटरगॅलेक्टिक ट्रॅव्हलला तुम्ही गेलात, 2 ताऱ्यांमध्ये तुम्ही प्रवास करताय आणि मग तुम्ही अशी गाडी थांबवतो असं थांबलात, तर स्पेस धाबा तुम्हाला तिथे मिळेल. तुम्हाला तिथे एलियन्स भेटतील, सर्व करणारे एलियन्स असतील, तिथल्या ज्या कुझिन्स असतील त्याही अशाच वेगळ्या काहीतरी. मग त्याच्याकरता रिसर्च करायला लागतो, लोकांना काय आवडेल ते बघायला लागतं. हे परदेशात करतात, आपल्याकडे आत्ता ते कल्चर थोडंसं आता आपण व्हायला लागलंय. तर विल ग्रो इन दॅट. मला वाटतं ऑडियन्सवर पण बरंच असेल त्यात की ऑडियन्सवर असतं. आणि कसं असतं की थीम पार्कमध्ये जेव्हा माणूस येतो, चालायला लागतं त्याला. युजली माणूस घरी जे खाईल त्याच्यापेक्षा 3 पट खातो थीम पार्कमध्ये. त्यामुळे फूड अँड बिव्हरेज हा कुठल्याही थीम पार्कचा फार मोठा रेव्हेन्यू अर्निंग सोर्स आहे. तिकीट एवढेच पैसे लोक फूडवर खर्च करतात, त्याच्यामुळे लोकांना त्याच्यात जागरूकता यायला लागली की आपल्याकडे जर चांगलं फूड असेल तर लोक ते घेतील. सगळ्याच रेस्टॉरंटमध्ये तोच जो मेनू मी ठेवला ते घेणार नाही. महाभारताचं थीम पार्क मी करतोय, तर आता आम्ही प्रयत्न करतोय की आपल्या प्राचीन भारतात काय लोकांनी पदार्थ ठेवलेले आहेत त्या तुम्हाला इथे मिळतील. बँगलोरमध्ये मी टायटॅनिक एक्सपिरियन्स केला आहे बँगलोरच्या एका पार्कमध्ये. तर तिथे टायटॅनिकचे मेनू कार्ड्स अवेलेबल आहेत, तिन्ही, फर्स्ट क्लास, सेकंड क्लास, थर्ड क्लास. तर तिथे तुम्ही त्याच्या रेस्टॉरंटमध्ये तुम्ही जर गेलात टायटॅनिकच्या, तर टायटॅनिकच्या मेनूमध्ये जे रेस्टॉरंट होतं तो जो मेनू होता ते तुम्हाला तिथे मिळेल. सो या गोष्टी लोक काय करतात, मग तो एक्सपिरियन्सचा पार्ट होतो ना. तर ते तिकीट वेगळंच, आणि हे तर करायलाच पाहिजे ना. मला काय होतं टायटॅनिकवर मला बघायला पाहिजे. म्हणजे फुल 100% एक्सपिरियन्स. एक्सपिरियन्स.
वेगळा प्रश्न होता एक शेवटचा विचारतो. नेहरू तारांगण जे आम्ही बघत होतो ते थीम पार्क मध्ये वगैरे होतं का की ते एक वेगळी सिस्टीम? काय? नाही, प्लॅनेटोरियम परत आहे की तो अनुभवच आहे एक प्रकारचा, हम्म. अनुभवच आहे, परंतु तो थोडा शैक्षणिक अनुभव आपण Okay. त्याला करतो. त्याचं तो एंटरटेनिंग नाहीये नाही. किंवा एंटरटेनिंग पद्धतीने मांडलाही नाहीये. नाही. तिथं बरोबर. अतिशय शुद्ध शास्त्र आहे तिथे. होय, होय. त्यामुळं कसं होतं की शास्त्रामध्ये ज्यांना इंटरेस्ट आहे हा. ते लोक तिथे जातील. तुमच्या आमच्यासारखे लोक म्हणतील की प्लॅनेटोरियम मध्ये ते काय ते शनी दाखवणार, त्याची कडी दाखव, मला काय हा. करायचं बघून. हा. पण लोक जात नाहीत त्या. हम्म. प्लॅनेटोरियम ही इंटरेस्टिंग पद्धतीने दाखवता येईल, Yes. पण मी अजून बघितलेलं नाही. हम्म. Okay, yes. मगाशी आपण ह्याच्याबद्दल बोललो की बाहेर गेलो आपण थीम पार्क ही बघितलं, पण म्युझियमची पण खूप चर्चा असते किंवा इन जनरल त्याच्याबद्दल वाचलेलं पण हो. खूप आहे. लाईक व्हिजिट नाही केली, पण कोणती अशी म्युझियम्स आहेत की जी खूप चांगली आहेत आणि समोर तुम्ही बघितली पाहिजेत एकदा? तुम्ही त्याच्याकरता युरोपमध्ये तुम्हाला जर तुम्ही Okay. गेलात, युरोपला काय आहे ना, युरोपला आता गेल्या 1000 वर्षामधली इतिहास त्यांचा खूप रिच आहे आणि तो इतिहास आपल्यासारखा डिस्ट्रॉय झालेला नाही, तो नष्ट झालेला नाही. बरोबर. तो इतिहास बऱ्यापैकी जतन तसा आहे. केलं. त्यामुळे तुम्हाला सहज तुम्हाला 800 वर्ष 1000 वर्षापूर्वीचे वाडे, 1000 वर्षापूर्वीचं तुम्हाला स्क्रिप्ट तुम्हाला सहज सापडतात. Yes. आणि त्याच्यामुळे तुम्ही अगदी छोट्यातल्या छोट्या गावात जरी तुम्ही गेलात आणि त्यात लोकांची एक परंपरा आहे, ते लोक जतन चांगलं करतात. हम्म. म्हणजे त्यात गोष्टी त्यांना एक ती संस्कृती आहे. आपण जे नष्ट करतो, होय. आपण फेकून देतो, हो. त्याच्या ऐवजी ते लोक ठेवतात आणि ते जतन करतात त्याचे. तर व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम जे आहे Okay. लंडनचं, ते अप्रतिम म्युझियम आहे. त्याच्यानंतर ग्रीनवॉल्ड म्हणून जर्मनीमध्ये म्युझियम आहे. हम्म. तुम्हाला जर कधी जाता आलं तर जा. जगातलं इतक्या सुंदर गोष्टी तिथे त्यात राजांनी जमवून ठेवल्या, त्या राजांनी जमवल्या. म्हणजे 400 वर्षापूर्वी एका राजाला हा शौक होता की जगभरातलं चांगल्या चांगल्या गोष्टी माझ्याकडे पाहिजेत, Okay. आणि त्यांनी ज्या 400 वर्षापूर्वी प्राचीन गोष्टी त्यांनी जमवल्या त्याचं आता म्युझियम आहे. त्याला ग्रीनवॉल्ड म्हणतात त्याला. तर ते ड्रेसडेनला आहे. आणि इटलीमध्ये रोमला तुम्ही गेलात तर रोमला त्यांचं आता जे कलोजियम आहे तिथे त्यांनी म्युझियम केलेलं आहे. तुम्ही युरोपमध्ये कुठेही गेलात ना, हम्म. तुम्ही तर तुम्हाला फार सुंदर तुम्हाला म्युझियम्स तुम्हाला बघायला मिळतील, कारण तिथे हे कल्चर आहे. Culture. तर अगदी मी तुम्हाला सांगतो की मी एका लहानशा गावात गेलो. त्याचं गावाचं नाव स्विटावी, छोटंसं गाव आहे. गावाची लोकसंख्या असेल जास्तीत जास्त 1000. त्या 1000 गावाच्या लोकसंख्येच्या गावामध्ये पण म्युझियम होतं. आणि कसलं म्युझियम होतं तर वॉशिंग मशीनचं म्युझियम होतं. हा तर त्याची त्यांनी पूर्ण हिस्ट्री सांगितली होती. पूर्वी कसे कपडे धुवायचे, ते आता लाकडी कशी फिरवायची आले, ते मला इतका मी Oh तिथे my तिकीट काढून गेलो होतो. God. असं तुम्ही इमॅजिन करू शकता का की वॉशिंग मशीनचं कोणी म्युझियम करेल. बरोबर. तर युरोपमध्ये ना तुम्हाला काही सापडेल. तुम्हाला म्हणजे तुम्ही ॲम्स्टरडॅमला तुम्ही गेलात तर ॲम्स्टरडॅमला कसं आहे, प्रॉस्टिट्यूशन हा आपल्याकडे एक बघायचा, आपण त्याच्याकडे बघतो ज्या पद्धतीनं. ॲम्स्टरडॅममध्ये हा ऑफिशियल आहे. हा म्हणजे त्यांनी त्याला एक सरकारी त्याला दर्जा दिला. तिथे प्रॉस्टिट्यूशनचं म्युझियम आहे. आता Museum इतक्या अवघड विषयावरचं म्युझियम Okay. तुम्हाला इतकं सुंदर केलंय म्हणून सांगतो की Okay. तिथे तुम्हाला जे अनुभव येतात तिथे ते तुम्ही आयुष्यभर विसरू शकत नाही. त्या म्हणजे कोणी ॲम्स्टरडॅम तुम्ही काही बघू नका, तुम्ही ते म्युझियम प्रॉस्टिट्यूशन बघा, कारण एखाद्या विषयाकडे किती सुंदर म्हणण्यापेक्षा किती वैचारिक पद्धतीने बघता येतं, त्याचा नमुना आहे त्याचा. Okay. माझं आता पुस्तक आहे म्युझियमवरचं, बरं. त्यात मी जगातली 13 म्युझियम्स मी त्याच्यात कंपाईल केले. Wow. तर पुस्तकाचं नाव पण Museums. म्युझियम सॉर्टेड. Yes. मजा आली खूप आज मजा आली, सगळं सर. करून आणि आम्हीच एका थीम पार्कच्या सफरीत फिरून आल्यासारखं वाटतंय आम्हाला. धन्यवाद. तुम्ही सायली आज- केवढी Some sort of अलंकारिक. बऱ्यापैकी नवीन होतं, जेव्हा आम्हाला कमी प्रश्न विचारला लागतो आम्हाला भारी वाटतात, लाईक पुढच्या बोलून गेले ते. नाही पण केवढं इंटरेस्टिंग होतं हे. म्हणजे Yes. आपल्याला लिटरली हा अनुभव होता की किती वेगवेगळ्या पद्धतीने विचार केला जातो जगात. आणि फायनली कळलं की पिक्चरच्या बियॉन्ड पण आपल्याला बघायचं आहे. जग आहे. गमतीचा पार्ट. माझे खूप मित्र आहेत सिनेमा सृष्टीमध्ये, सगळे सांगतील मला. येस सर, तुम्ही आलात आज आरपार मध्ये, खूप थँक्यू. Thank you. थँक्यू सो मच.